नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्पॉटलाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला UPSCची जी टेस्ट क्रमांक 15 आहे फिजिकल जिओग्राफी ती सॉल्व करायची आहे। चला तर मग सुरुवात करूयात। इथे तुम्हाला जो पहिला क्वेश्चन विचारलेला आहे तो आपण बघणार आहोत। इथे तुम्हाला बेसिकली 4 स्टेटमेंट दिले होते आणि या 4 स्टेटमेंटमधनं पुढीलपैकी कुठलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर नाही। ठीक आहे, असं तुम्हाला विचारलं होतं। आपण काय करूया, एकाखाली एक ते स्टेटमेंट बघूयात। सगळ्यात पहिलं स्टेटमेंट आहे, द फर्स्ट स्ट्रीम्स टू बी इनिशिएटेड ऑन अ न्यूली इमर्ज कोस्टल प्लेन आर कॉन्सिक्वेंट स्ट्रीम्स विच आर पॅरलल टू ईच अदर अँड दस फॉर्म पॅरलल ड्रेनेज पॅटर्न। ठीक आहे, आता कॉन्सिक्वेंट स्ट्रीम काय असतात? कॉन्सिक्वेंट स्ट्रीम म्हणजे कुठल्याही नदी प्रणालीमध्ये जी सगळ्यात पहिले ओरिजिनेट होणारी आणि नंतरच्या काळामध्ये जी मुख्य प्रवाहाचं रूप धारण करते तिला आपण काय म्हणतो, कॉन्सिक्वेंट स्ट्रीम असं म्हणतो। मग इथे तुम्हाला पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय विचारलं होतं, अगदी जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं तर न्यूली इमर्ज कोस्टल प्लेन, जर का एखादा नवीन किनारी भाग तयार झाला असेल कोस्टल प्लेन्स किनारी भागामध्ये, तर अशा ठिकाणी ज्या स्ट्रीम्स पहिल्यांदा ओरिजिनेट होतील त्या काय असतील, कॉन्सिक्वेंट स्ट्रीम असतील। आता किनारी भागामध्ये काय असतं तर ह्या सगळ्या कॉन्सिक्वेंट स्ट्रीम एकमेकाला समांतर असतात, बरोबर का नाही? त्याच्यामुळे काय होतं तर तिथे पॅरलल ड्रेनेज पॅटर्न तयार होतो। सो पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे। दुसरं स्टेटमेंट बघा इथे, इन अ रिजन ऑफ फोल्डेड स्ट्रक्चर कॉन्सिक्वेंट स्ट्रीम्स आर फॉर्म इन द सिंक्लाइनल ट्रप्स, सच कॉन्सिक्वेंट स्ट्रीम्स आर कॉल्ड सिंक्लाइनल कॉन्सिक्वेंट स्ट्रीम्स which becomes the master consequent streams of trellis drainage pattern at much later date। आता पहिलं स्टेटमेंट जे होतं ते कोस्टल एरियामध्ये जे पॅरलल ड्रेनेज पॅटर्न फॉर्म होतं त्याच्या संदर्भात होतं। तर जे दुसरं स्टेटमेंट दिले तुम्हाला ते कशा संदर्भात आहे, ते फोल्ड माउंटेन्सच्या संदर्भामध्ये आहे। की फोल्ड माउंटेन्समध्ये जे सिंक्लाइन्स असतात म्हणजे काय, जे खोलगड भाग असतात, या खोलगड भागांमधनं काय होतात, जे प्रवाह तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, कॉन्सिक्वेंट स्ट्रीम्स असं म्हणतो। ठीक आहे, चला त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट बघा इथे तिसरं, मोस्ट ऑफ द स्ट्रीम्स ड्रेनिंग द कोस्टल प्लेन्स ऑफ इंडिया आर द एक्झाम्पल ऑफ कॉन्सिक्वेंट स्ट्रीम। किनारपट्टीच्या भागामध्ये भारतामध्ये प्रामुख्याने ज्याही नद्या आहेत किंवा जेही प्रवाह आहेत ते कॉन्सिक्वेंट स्ट्रीमचं एक्झाम्पल आहे। आता इथे डायग्राम बघा, जो मुख्य प्रवाह असतो त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सिक्वेंट स्ट्रीम असं म्हणतो, बरोबर? मुख्य प्रवाह इथे मी लिहितो, हा मुख्य प्रवाह आहे कॉन्सिक्वेंट। कॉन्सिक्वेंट स्ट्रीमला राईट अँगल मध्ये इथे जे प्रवाह येऊन मिळतात त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो सबसिक्वेंट। सबसिक्वेंट सबसिक्वेंटला काय होतं, पुन्हा कॉन्सिक्वेंटच्या डायरेक्शनने जे प्रवाह येऊन मिळतात त्यांना आपण म्हणतो रिसिक्वेंट, या दिशेने बघा, आणि जे विरुद्ध येतात त्यांना आपण म्हणतो ऑफ सिक्वेंट। सो हे झाले तुमचे रिसिक्वेंट आणि हे झाले तुमचे ऑफ सिक्वेंट। क्लिअर आहे? ओके। सो ह्या केसमध्ये तुम्हाला मग काय दिलं होतं तर कोस्टल एरियाजमध्ये तयार होणारे जे कॉन्सिक्वेंट म्हणजे मूळ प्रवाह आहे, फोल्ड माउंटेन्समध्ये तयार होणारे जे मूळ प्रवाह आहे। ठीक आहे, आणि इथं चौथं जे स्टेटमेंट आहे ते बघा, द मोस्ट आयडियल लँडस्केप फॉर द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ कॉन्सिक्वेंट ड्रेनेज सिस्टीम आर प्लेन्स अँड लो इलिव्हेटेड एरियाज। हे जे कॉन्सिक्वेंट प्रवाह आहे, जे प्रमुख प्रवाह आहे, हे कुठल्या लँडस्केपमध्ये प्रामुख्याने तयार होतात तर कोस्टल एरियाज किंवा मग ज्याला आपण प्लेन्स वगैरे म्हणतो किंवा लो इलिव्हेटेड एरिया म्हणजे ज्यांची उंची कमी आहे। सो इथे लास्ट स्टेटमेंट जे आहे ते तुमचं चुकीचं आहे। ठीक आहे, हां। सो कॉन्सिक्वेंट ड्रेनेज सिस्टीम ज्या आहेत त्या प्रामुख्याने प्लेन्समध्ये किंवा लो इलिव्हेटेड एरियाजमध्ये नाही, तर जे डोम शेप स्ट्रक्चर असतात, तीव्र उताराच्या ज्या संरचना असतात किंवा अशा कुठल्याही भौगोलिक संरचना ज्यांचे उतार हे अतिशय तीव्र आहेत, अशा कुठल्याही भौगोलिक संरचनेमध्ये हे कॉन्सिक्वेंट प्रवाह तयार होत असतात। त्याच्यामुळे इथे पहिले 3 स्टेटमेंट बरोबर होते आणि चौथं स्टेटमेंट काय होतं, चुकीचं होतं, म्हणून इथे उत्तर क्रमांक ए आहे। हाऊ मेनी ऑफ दिस स्टेटमेंट गिव्हन अबो आर नॉट करेक्ट, काय आहे तर एकच स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, आणि ते चुकीचं स्टेटमेंट कुठलं आहे तर ते चौथं स्टेटमेंट आहे। पुढे जाऊयात, क्वेश्चन नंबर 2 बघा। क्वेश्चन नंबर 2 मध्ये पुन्हा तुम्हाला इथे 4 स्टेटमेंट दिलेत। ठीक आहे, आणि काय म्हटले बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट गिवन बिलो इज इनकरेक्ट। कशाच्या संदर्भामध्ये,
विथ रेफरन्स टू ऑर्थर होम्स थर्मल कन्व्हेक्शन करंट थेरी. आता आर्थर होम्सचा एक सिद्धांत आहे, त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हेक्शन करंट थेरी म्हणतो. आणि कन्व्हेक्शन करंट थेरीच्या संदर्भात पुढीलपैकी कुठला एक स्टेटमेंट किंवा कुठलं एक स्टेटमेंट आहे किंवा पुढीलपैकी कोणते स्टेटमेंट आहे जे काय आहे तर इनकरेक्ट आहे किंवा चुकीचे आहे. म्हणजे इथे 4 स्टेटमेंट दिलेत. हे 4 स्टेटमेंट मी सांगण्यापूर्वी तुम्ही कन्व्हेक्शन करंट थेरी काय आहे हे समजून घ्या. बघा लक्षात घ्या, याला आपण म्हणतो पृथ्वीचा गाभा. ओके. त्याच्यानंतर जो अगदी बाहेरचा लेअर आहे पृथ्वीचा त्याला आपण म्हणतोय क्रस्ट. आउटर मोस्ट लेअर जी आहे तिला आपण म्हणतो क्रस्ट. मराठीमध्ये याला आपण भूकवच असं म्हणतो. आणि जो कोर आहे त्याला आपण म्हणतो गाभा मराठीमध्ये. आता लक्षात घ्या, इथं काय आहे, हा जो मधला भाग आहे ज्याला आपण मॅन्टल असं म्हणतोय, या मॅन्टलमध्ये काही अभिसरण प्रवाह असतात. अभिसरण प्रवाह म्हणजे काय, इथे खूप जास्त तापमान असल्यामुळे इथे जे खडक आहेत ते वितळतात. आणि जसं चहा उकळल्यानंतर, म्हणजे अगदी याचं आयडियल एक्झाम्पल हे चहाचं आहे किंवा कुठलीही उकळणारी वस्तू जी आहे, तुम्ही बघितलं असेल तर काय, खालचं जो मोल्टेन मटेरियल आहे किंवा जो जास्त तापमानाचा जो भाग आहे त्याच्यामुळे काय होतं तर जे कन्व्हेक्शन करंट म्हणजे खालचा द्रव पदार्थ वरती येतो. वरती आल्यानंतर तो पुन्हा बाजूला सरकतो आणि पुन्हा नवीन प्रवाह काय होतो वरती येतो. सो ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो, कन्व्हेक्शन करंट असं म्हणतो. आणि असेच कन्व्हेक्शन करंट तुम्हाला इथे मेंटलमध्ये बघायला मिळतात. मग ते कसे आहेत, असे. ओके. आणि मग या कन्व्हेक्शन करंटमुळे काय होतं तर हे कन्व्हेक्शन करंट जेव्हा भूकवचाच्या खाली धडकतात तेव्हा मग काय होतं तर भूखंड जे आहेत ते तुटतात. आणि मग भूखंडांचं एकमेकापासून दूर किंवा एकमेकांच्या दिशेने किंवा वेगवेगळ्या दिशेने विस्थापन होतं. सो कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी जी अल्फ्रेड वेगनरने मांडली होती, की पूर्वीच्या काही सगळे खंड एकत्र होते आणि हे खंड कालांतराने एकमेकापासून दूर गेले. हे का दूर गेले हे अल्फ्रेड वेगनर योग्य सांगू शकला नव्हता. मग ते कारण किंवा ते जे उत्तर आहे ते कोणी दिलं पुढे जाऊन तर आर्थर होम्सच्या कन्व्हेक्शन करंट थेरीने दिलं, की कॉन्टिनेंट दूर जाण्यासाठी मॅन्टलमधले कन्व्हेक्शन करंट रिस्पॉन्सिबल होते. प्रावर्णातले अभिसरण प्रवाह, वितळलेले खडक जे आहे किंवा वितळलेला द्रव पदार्थ जो आहे तो इथे वरती येत असतो. ठीक आहे. मग त्या संदर्भामध्ये इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत. पहिलं स्टेटमेंट होतं, द ओरिजिन ऑफ कन्व्हेक्टिव्ह करंट्स विदिन द अर्थ डिपेंड्स ऑन द प्रेझेंट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स इन दी अर्थ. आता हे जे कन्व्हेक्शन करंट तयार झाले याच्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती कुठून मिळाली तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात असलेले जे खडक आहे त्या खडकांमध्ये जर का रेडिओ ॲक्टिव्ह किंवा किरणोत्सारी खडकांचं प्रमाण जास्त असेल तर मग ही ऊर्जा उत्पन्न होते. सो या केसमध्ये पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. देर इज मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स इन द क्रस्ट but temperature is not so high because there is gradual loss of heat through conduction and radiation from the upper surface. आता व्यवस्थित आहे का, इथे काय म्हटलेलं आहे की खरं तर जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे ते कोरपेक्षा भूकवचामध्ये खूप जास्त आहे. मग भूकवचाचे खडक का वितळत नाही किंवा आउटरमोस्ट लेअर जी आहे पृथ्वीची ज्याला आपण क्रस्ट म्हणतोय हे क्रस्टचे रॉक्स का मेल्ट होत नाही कारण की तिथं टेम्परेचर कमी आहे. सो टेम्परेचर कमी असल्यामुळे क्रस्टमध्ये किंवा भूकवचामध्ये खूप सारे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल किंवा एलिमेंट्स असल्यामुळे तिथे काय होत नाही, असले तरी तिथे कन्व्हेक्शन करंट तयार होत नाही. सो या केसमध्ये सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. तिसरं बघा, असेंडिंग कन्व्हेक्टिव्ह करंट्स ओरिजिनेट अंडर द crust near the equator because of greater thickness of crust, whereas descending convection currents are originated under the polar crust because of its shallow depth. आता लक्ष द्या, इथे काय म्हटलंय तुम्हाला, असेंडिंग म्हणजे काय, हे जे वरती येणारे प्रवाह आहे यांना आपण म्हणतोय असेंडिंग. ठीक आहे, जेव्हा हे सगळं मोल्टेन मटेरियल वरती येईल. आणि डिसेंडिंग म्हणजे काय, जिथे हे खाली जाणार आहे. सो वरती येणारे म्हणजे असेंडिंग कन्व्हेक्शन करंट, खाली जाणारे म्हणजे डिसेंडिंग कन्व्हेक्शन करंट. सो हे जे वरती येणारे कन्व्हेक्शन करंट आहे असेंडिंग, हे कुठे तयार होतात, हे इक्वेटरच्या जवळ तयार होतात. हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. आणि जे डिसेंडिंग आहे ते कुठे तयार होतात तर ते पोल्सच्या जवळ तयार होतात. सो तिसरं स्टेटमेंट सुद्धा या केसमध्ये आपलं बरोबर होतं. चौथं स्टेटमेंट बघा, द रायझिंग कन्व्हेक्टिव्ह करंट्स ओरिजिनेटिंग फ्रॉम बिलो द ओशनिक क्रस्ट आर मोर पॉवरफुल दॅन द कन्व्हेक्टिव्ह करंट्स ओरिजिनेटिंग फ्रॉम बिलो द कॉन्टिनेंटल क्रस्ट. आता हा चौथा मुद्दा काय आहे तर चुकीचा आहे. ओशनिक क्रस्टच्या खाली जे कन्व्हेक्शन करंट तयार होतात ते वीक असतात, तर व्हेरॅज कॉन्टिनेंटल क्रस्टच्या खाली जे ओशन करंट तयार होतात ते काय असतात तर अतिशय स्ट्रॉंग असतात. आणि इथं काय दिलं होतं तुम्हाला, स्टेटमेंट व्हाईस वर्सा दिलेलं होतं. त्याच्यामुळे इथं उत्तर काय आहे तुमचं चौथं
इथे चौथं याचं उत्तर आहे म्हणजे डी. पुढचं बघा, विथ रेफरन्स टू फोल्डेड माउंटेन्स, जे वली पर्वत असतात त्या वली पर्वतांच्या संदर्भामध्ये इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. इथं बेसिकली तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले आहेत आणि या 4 स्टेटमेंटपैकी तुम्हाला इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्यातलं चुकीचं स्टेटमेंट कुठलं आहे. सो एकाखाली एक आपण हे सगळे स्टेटमेंट बघूयात. ओके, पहिलं स्टेटमेंट बघा, फोल्डेड माउंटेन्स आर फॉर्म ड्यू टू फोल्डिंग कोस्टल रॉक्स बाय कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस जनरेटेड बाय एंडोजेनिक फोर्सेस कमिंग विदिन द अर्थ. बघा समजून घ्या, जे फोल्ड माउंटेन्स आहे ज्याला आपण वली पर्वत म्हणतो ते कशामुळे होतं, तर कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस आहे. जेव्हा दोन भूपट्ट एकमेकाच्या दिशेने सरकतात तेव्हा काय होतं, तेव्हा हा जो मधला भाग आहे हा वरती उचलला जातो आणि याच्यातनंच काय होतं, मग वली पर्वतांची निर्मिती होते. क्लिअर. सो पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे. द डिस्ट्रीब्युशनल पॅटर्न ऑफ फोल्डेड माउंटेन्स ओव्हर द ग्लोब डिनोट्स दॅट द फॅक्ट दॅट दे आर जनरली बाउंड अलॉंग द मार्जिन्स ऑफ द कॉन्टिनेंट्स इदर इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन और ईस्ट वेस्ट डायरेक्शन. संपूर्ण जगातलं जर का तुम्ही फोल्ड माउंटेन्सचं वितरण बघितलं तर ते कुठे आहेत, एक तर उत्तर दक्षिण दिशेने आहे किंवा मग कसे आहेत तर पूर्व पश्चिम दिशेने आहेत. ठीक आहे, एक तर ते उभे आहेत किंवा ते आडवे तरी आहेत. मग भारतातले आणि जगातले, भारतात तर 2 फोल्ड माउंटेन्स आहे, एक आहे अरवली आणि दुसरा आहे हिमालय. अरवली बघाल तर जवळजवळ काय आहे, उत्तर दक्षिण नाही म्हणता येणार पण नैऋत्य दिशेकडनं वरती ईशान्येला म्हणजे साऊथ वेस्ट टू साऊथ ईस्ट आहे. जवळजवळ हिमालय जो आहे तो वेस्ट टू ईस्ट आहे. सेम आल्प्स बघा तुम्ही, वेस्ट टू ईस्ट आहे. ठीक आहे, आल्प्स सुद्धा काय आहे, फोल्ड माउंटेन आहे. क्लिअर. चला, सो सेकंड स्टेटमेंट पण इथे बरोबर आहे. कॉम्प्लेक्स फोल्डेड माउंटेन्स रिप्रेझेंट व्हेरी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ इंटेन्सली कॉम्प्रेस्ड फोल्ड्स. सच कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ फोल्ड्स इज कॉल्ड नेपी. आता लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स फोल्ड माउंटेन काय असतात, माउंटेन्स जे आहेत फोल्ड माउंटेन्स त्यांचे काही प्रकार आहेत. तो त्याचा एक प्रकार आहे तुमचा कॉम्प्लेक्स फोल्ड माउंटेन्स. हे कॉम्प्लेक्स फोल्ड माउंटेन्समध्ये काय असतं, तर फोल्ड माउंटेन्सचे जे फोल्ड असतात ते अतिशय कॉम्प्लेक्स असतात, ते सिंपल नसतात, ओपन फोल्ड्स नसतात, म्हणजे ते इतके सिंपल नाही आहेत. ते काय आहे तर ते खूप जास्त कॉम्प्रेसिव्ह आहे, एकमेकावरती खूप जास्त दाब पडून तयार झालेले आहेत. सो हे जे फोल्ड्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, नॅपी असं म्हणतो. सो पहिलं, दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आणि हे जे कॉम्प्लेक्स फोल्ड माउंटेन आहेत, सो कॉम्प्लेक्स फोल्डेड माउंटेन्स आर फॉर्म ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ रिकमेंडेड फोर्स कॉज बाय पॉवरफुल कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आता फोल्डचे पण प्रकार असतात. ठीक आहे, एकावर एक वळ्या काय असतात तर इथे दाबल्या जातात. इतका कॉम्प्रेसिव्ह फोर्स असतो की फोल्डवर फोल्ड इथे तयार झालेले असतात. सो या ठिकाणी चौथं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं एकही स्टेटमेंट चुकीचं नाही. इथे बघा, हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. तर मग याचं उत्तर आहे नन. एकही स्टेटमेंट काय नाहीये तर चुकीचं नाहीये, नन. क्वेश्चन नंबर 4 बघा, प्लेट टेक्टॉनिक थेअरीच्या संदर्भामध्ये तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलेला आहे, कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स रिगार्डिंग प्लेट टेक्टॉनिक थेअरी. ओके, बघा, विथ रेफरन्स टू प्लेट टेक्टॉनिक थेअरी, एका बाजूला काय दिले तुम्हाला, प्लेट बाउंड्रीज दिले आहेत आणि एका बाजूला काय दिलंय तर त्या बाउंड्रीजमुळे कुठले कुठले भौगोलिक संरचना तयार होतात ते दिलेलं आहे. आता समजून घ्या, बेसिकली बॉर्डर्सच्या, प्लेट बॉर्डरचे किती प्रकार असतात, 3 प्रकार असतात. जेव्हा 2 प्लेट्स एकमेकापासून दूर जातात, आता हे ॲरो म्हणजे काय, त्यांची दिशा दाखवतोय. ठीक आहे, सो जेव्हा 2 एकमेकापासून प्लेट दूर जातात तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीज असं म्हणतो. ठीक आहे, आणि जेव्हा 2 प्लेट एकमेकाकडे सरकतात तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीज असं म्हणतो. आता 2 प्लेट एकमेकापासून दूर जातात तेव्हा त्यांना आपण कन्स्ट्रक्टिव्ह का म्हणतोय, कन्स्ट्रक्टिव्ह याच्यासाठी म्हणतोय, 2 प्लेट एकमेकापासून दूर गेल्या की मध्ये काय तयार होतो, नवीन भाग तयार होतो. 2 प्लेट दूर जात आहेत, मधला मॅग्मा काय होतो, वरती येतो, तो साचतो आणि नवीन भूकवच तयार होतं, म्हणून कन्स्ट्रक्टिव्ह. डिस्ट्रक्टिव्ह का, जेव्हा या 2 प्लेट एकमेकाच्या दिशेने येतील काय होतील, या एकमेकाला धडकतील, कंपॅरेटिव्हली जी डेन्स असेल ती काय होईल, ती सबडक्ट होईल आणि डिस्ट्रॉय होऊन जाईल. सो दोघांपैकी एक कुठेतरी प्लेट इथे डिस्ट्रॉय होणार आहे. त्याच्यामुळे या केसमध्ये आपण यांना काय म्हणतो, डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीज असं म्हणतो. आणि तिसरा प्रकार कुठला असतो, ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्रीज, ज्याच्यामध्ये भूपट्ट एकमेकाच्या दिशेने पण सरकत नाही, लांब सुद्धा जात नाही, ते फक्त काय असतात,
एकमेकाला समांतर प्रवास करत असतात. सो हाच तो तिसरा प्रकार. मग इथे तुम्हाला काय दिलं होतं की कुठल्या प्रकारच्या प्लेट बाउंड्रीजमुळे इथे कुठल्या प्रकारच्या भौगोलिक संरचना तयार होतात. सो डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीज म्हणजे काय, जेव्हा दोन प्लेट एकमेकाच्या दिशेने सरकणार आहेत, बरोबर, डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीज. ओके. आता ह्या केसमध्ये काय होतं, जर का या समजा दोन्ही ओशन ओशन, आता याच्यात पण उपप्रकार आहेत, ओशन ओशन, ओशन कॉन्टिनेंट आणि कॉन्टिनेंट कॉन्टिनेंट. समजून घ्या, जर का या दोन्ही ओशन ओशन असतील, ओशन क्रस्ट पासून तयार झाले असतील, समुद्राचे तळ असतील, तर काय होतं, दोघांपैकी जी जड आहे ही काय होईल, ही सबडक्ट होईल. समजा इकडची आपण असं झूम करूयात की थोडी हेवी आहे, सो ही सबडक्ट होईल, ही खाली गेल्यानंतर मेल्ट होईल आणि त्याच्यानंतर काय होईल, समुद्रामध्ये बरोबर इथे मेल्ट झाल्यामुळे इथे लाव्हारस वरती येईल. ठीक आहे. आणि मग याच्यामुळे इथं काय तयार होतील, भर समुद्रामध्ये किंवा समुद्राच्या बरोबर वरती इथे व्हॉल्कॅनिक आयलँड्स तयार होतील. काय तयार होतील, व्हॉल्कॅनिक आयलँड्स तयार होतील. राहील तुमच्या लक्षामध्ये कधी, तर कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीज मध्ये. ओके, सॉरी, डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीज मध्ये. ओके. त्याच्यानंतर समजा इथे जर का या दोन्ही प्लेट कॉन्टिनेंट असतील तर इथे फोल्ड माउंटेन्स तयार होतात, कारण की कॉन्टिनेंट प्लेट हे हलक्या असतात, या सबडक्ट होत नाही. सो दोन्ही प्लेट एकमेकांच्या समोर आले तर इथं काय होईल, तर इथे तयार होतील तुमचे फोल्ड माउंटेन्स. समजा एक प्लेट ओशन आहे आणि दुसरी प्लेट कॉन्टिनेंट आहे, तर या केसमध्ये काय होतं, ओशन प्लेट सबडक्ट होते आणि त्याच्यामुळे कॉन्टिनेंटच्या बॉर्डरवरती इथं व्हॉल्कॅनिक माउंटेन्स तयार होतात. राहील लक्षामध्ये. सो डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीजमध्ये काय काय तयार होतं, व्हॉल्कॅनिक माउंटेन्स तयार होतात. ठीक आहे. डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीजमध्ये व्हॉल्कॅनिक माउंटेन्स, त्याच्यानंतर फोल्ड माउंटेन आणि त्याच्यानंतर व्हॉल्कॅनिक आयलँड्स. व्हॉल्कॅनिक आयलँड ह्या तीन संरचना या प्रकारच्या प्लेट बॉर्डर्समुळे तयार होतात. ठीक आहे. पुढचं बघा, कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बॉर्डर्स विचारले आहेत. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, जेव्हा दोन भूपट्ट एकमेकापासून दूर जात आहेत. आता जेव्हा दोन भूपट्ट एकमेकापासून दूर जातात तेव्हा एक तर काय होतं, महासागरामध्ये जर का या ओशन असतील तर महासागरामध्ये काय तयार होतं, मिड ओशनिक रिजेस. दोन भूपट्ट दूर जाते, हळूहळू मॅग्मा वरती येत राहतो, पुन्हा भूपट्ट दूर जातात, पुन्हा हा मॅग्मा बाजूला सरकतो, पुन्हा नवीन मॅग्मा त्याची जागा घेतो आणि अशा रीतीने समुद्राच्या मध्ये मिड ओशनिक रिजेस तयार होतात. काय, कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बॉर्डर्समध्ये. जर का या दोन्ही प्लेट कॉन्टिनेंट असतील, कॉन्टिनेंट प्लेट्स, तर काय तयार होतील, जर का जमिनीवरती दोन भूभाग एकमेकांपासून दूर गेले तर इथे तयार होतील तुमच्या रिफ्ट व्हॅलीज. इथं काय दिलं होतं, कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीजमध्ये व्हॉल्कॅनिक आयलँड नाही, व्हॉल्कॅनिक आयलँड हे डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीजमध्ये आहे. सो सेकंड स्टेटमेंट तुमचं गेलं. डिस्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीजमध्ये काय दिले तुम्हाला, मिड ओशनिक रिजेस. चुकीचं आहे. मिड ओशनिक रिजेस कुठे तयार होतात, तर या कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बॉर्डर्समध्ये आहे, हे पण चुकलं. ठीक आहे. चौथं, कन्स्ट्रक्टिव्ह प्लेट बाउंड्रीजमध्ये रिफ्ट व्हॅली तयार होते, 100% बरोबर आहे. जेव्हा दोन कॉन्टिनेंट प्लेट एकमेकांपासून दूर जातील इथे रिफ्ट व्हॅलीजची निर्मिती होईल. त्याच्यामुळे पहिलं आणि चौथं स्टेटमेंट फक्त काय आहे, इथे बरोबर आहे. म्हणून उत्तर काय आहे, ओनली 2. क्वेश्चन नंबर 5 बघा. कन्सिडर द फॉलोइंग वेदरिंग प्रोसेस. आता 3 प्रकारच्या प्रामुख्याने वेदरिंग प्रोसेस असतात. केमिकल वेदरिंग असते, मेकॅनिकल वेदरिंग असते आणि एक बायोलॉजिकल वेदरिंग असते. ठीक आहे, ज्याला आपण मराठीमध्ये अपक्षय असं म्हणत असतो. सो ब्लॉक डिसइंटिग्रेशन ड्यू टू टेम्परेचर. इथं काय विचारलं तुम्हाला, कन्सिडर द फॉलोइंग वेदरिंग प्रोसेस. पुढे तुम्हाला काही वेदरिंग प्रोसेस दिलेल्या आहेत आणि खाली असं म्हटलेलं आहे की वरीलपैकी कुठल्या प्रोसेस ज्या आहेत त्या मेकॅनिकल वेदरिंग आहेत. मेकॅनिकल वेदरिंग कशामुळे होतं, बाह्य कारकांमुळे होतं. केमिकल वेदरिंग कशामुळे होतं, तर खडकांचं दुसऱ्या खडकांसोबत किंवा असलेल्या मिनरल्ससोबत रिॲक्शन होते आणि त्याच्यामुळे काय होतं, केमिकल वेदरिंग होतं. आणि जे बायोलॉजिकल वेदरिंग आहे ते काय होतं, तर पानं, फुलं, वनस्पती किंवा अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये ॲनिमल्स पण आहेत समजा, त्यांच्यामुळे काय होतं, तर बायोलॉजिकल वेदरिंग होत असतं. मग इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले होते आणि म्हटलं होतं कुठलं मेकॅनिकल वेदरिंग आहे. तर पहिलं आहे ब्लॉक डिसइंटिग्रेशन ड्यू टू टेम्परेचर, जेव्हा तापमानामुळे खडक तुटतात, फुटतात. दुसरं ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन ड्यू टू टेम्परेचर. काय होतं, पुन्हा इथे तापमानामुळे जेव्हा ग्रॅन्युलर डिसइंटिग्रेशन होतं, अजून त्याच्यात छोट्या छोट्या खडकांचं विभाजन होतं आणि छोटे छोटे ग्रॅन्युल्स तयार होतात.
ब्लॉक डिसइंटिग्रेशन ड्यू टू फ्रॉस्ट, है ना. फ्रॉस्टमुळे पण काय होतं, जेव्हा टेम्परेचर अगदी कमी असतं त्या फ्रॉस्टमुळे सुद्धा रॉक्स तुटतात आणि फुटतात. एक्सफॉलिएशन और ओनियन वेदरिंग ड्यू टू टेम्परेचर अँड विंड, तापमान आणि त्याच्यानंतर हवेमुळे होणारं जे फॉलिएशन आहे किंवा ज्याला आपण ओनियन वेदरिंग असं म्हणतो. ठीक आहे, दगडांचे पापुद्रे असे निघत जातात. सो हे चारही एक्झाम्पल कशाचे आहे, तर हे आहेत तुमचे मेकॅनिकल वेदरिंगचे. म्हणून याचं उत्तर काय आहे पाचव्याचं, ऑल ऑफ दी अबव. पाचवं बघा, ऑल ऑफ दी अबव. सहावं बघा, in the context of erosional landforms the term यार्दांग refers to. यार्दांग म्हणजे काय आहे, फिजिकल जॉग्राफीचा क्वेश्चन आहे. डेझर्ट लँडफॉर्म आहे, वाळवंटामध्ये तुम्हाला यार्दांग बघायला मिळतील जे विंड्समुळे तयार होतात, जे वाऱ्यांमुळे तयार होतात. मग इथे बघा तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्या 4 स्टेटमेंटमधून तुम्हाला ओळखायचं आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, डिप्रेशन्स फॉर्म इन द डेझर्ट ड्यू टू रिमूव्हल ऑफ सँड्स थ्रू द प्रोसेस ऑफ डिप्लेशन. नाही, हे डिप्रेशन्स आहे का, हे डिप्रेशन पण नाही आहेत. स्टेप साइडेड डीपली अंडरकट ओव्हरहँगिंग रॉक ridges separated from one another by long grooves or corridors or passageways cut in desert floors of relatively softer rocks. आता काय होतं, जे वेगवेगळे खडक आहेत त्या खडकांच्या घनघनता असतात. आता समजा एखादा जर का खडक असेल जो थोडा सॉफ्ट आहे, तर काय होतं, समजा 2 खडक आहे. ठीक आहे, हा जो वरचा खडक आहे तो थोडा हार्ड आहे आणि खालचा जो आहे तो थोडा कसा आहे, तर सॉफ्ट आहे. आता सॉफ्ट रॉकचं काय होतं, खालून इरोजन होत जातं, पण हा जो वरचा खडक आहे हा मात्र काय असतो, हार्ड असल्यामुळे याचं इरोजन होत नाही. ठीक आहे. सो मग जेव्हा वाळवंटामध्ये अशा स्टेप साइडेड डीपली अंडरकट ज्या ओव्हरहँगिंग रॉक रिजेस असतात, खडकांच्या रिजेस असतात, त्यांना आपण काय म्हणतो, यार्दांग असं म्हणतो. सो इथे दुसरं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. आणि मग पुढचे 2 स्टेटमेंट आपण फक्त बघून घेऊ. द रॉक्स हॅव्हिंग ब्रॉड अप्पर पार्ट अँड नॅरो बेस रिसेम्बलिंग अँड अम्ब्रेला, त्याला आपण काय म्हणतो, मशरूम रॉक म्हणतो. तुम्ही तो बघितला असेल असा, आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, मशरूम रॉक असं म्हणतो. द रॉक्स हॅव्हिंग ब्रॉड अप्पर पार्ट. त्याच्यानंतर पुढचं बघा, रॉक मासेस ऑफ टेब्युलर फॉर्म रिसेम्बलिंग अ कॅप्ड इंकपॉट स्टँडिंग ऑन सॉफ्टर रॉक पेडेस्ट्रल ऑफ शेल मडस्टोन एक्सेट्रा. इथे तुमचं उत्तर क्रमांक 2 आहे. पुढचं बघा, कन्सिडर द फॉलोइंग सेडिमेंटरी रॉक्स. इथे तुम्हाला 4 प्रकारचे स्तरित खडक दिलेले आहेत. काय दिलेत, स्तरित खडक. आणि प्रश्न काय विचारलाय बघा, लक्षात घ्या, 4ही सेडिमेंटरी रॉक्स आहेत, पण प्रश्न असा विचारलाय, हाऊ मेनी ऑफ द अबो रॉक्स आर केमिकली फॉर्मड सेडिमेंटरी रॉक्स. लक्षात घ्या, केमिकली फॉर्म, जे कशामुळे, तर रासायनिक अभिक्रियेमुळे तयार झालेले सेडिमेंटरी रॉक्स आहे, जिथे केमिकल वेदरिंग झालेलं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूयात. मग इथे आपल्याला 4 रॉक दिले होते, शेल, जिप्सम, सॉल्ट आणि लाईमस्टोन. आता हा काय आहे, अगदी फॅक्च्युअल आहे. सो याचं जिप्सम आणि सॉल्ट हे उत्तर आहे. दोन्ही काय होतात, तर केमिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉक्स आहे. इतर का तुम्ही शेल बघितला तर हा काय आहे, हा मेकॅनिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉक आहे. लक्षात ठेवा, मेकॅनिकली फॉर्म. आणि त्याच्यानंतर खाली हा जो इथे तुम्हाला चौथा दिलाय, हा काय आहे, ऑर्गॅनिकली फॉर्म आहे. ऑर्गॅनिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉक आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, हे दोन्ही केमिकल्समुळे किंवा केमिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉक्स आहे. पुढचं बघूयात. सो इथं मग उत्तर काय आहे, कन्सिडर द फॉलोइंग रॉक्स, हाऊ मेनी ऑफ दी अबो. सो याचं उत्तर आहे ओनली 2. ओके, चला पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलं आपल्याला, बेसिकली इथे तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. एका बाजूला व्हॉल्कॅनो दिले आणि एका बाजूला इरप्शन दिलं आहे. इकडे टाईप ऑफ व्हॉल्कॅनो आहे आणि त्याचं इरप्शन दिलेलं आहे. आणि खाली म्हटलेलं आहे की हाऊ मेनी ऑफ दी अबोव पेअर्स आर करेक्टली मॅच. 3 जोड्या दिल्या आहेत तुम्हाला. पहिली जोडी आहे हवाईयन आयलँड किंवा हवाईयन टाईप ऑफ व्हॉल्कॅनो. आता हवाईयन टाईप ऑफ व्हॉल्कॅनो कुठे आहे, तर नॉर्थ पॅसिफिकमध्ये हवाईयन बेटं आहे. ठीक आहे, ते हवाईयन बेटं कसे तयार झाले, तर समुद्राच्या खाली किंवा महासागराच्या खाली ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अगदी शांतपणे तिथून हळूहळू हळूहळू मॅग्मा वरती येत राहिला, अगदी शांतपणे. ठीक आहे, बेसिक प्रकारचा मॅग्मा होता आणि मग त्याच्यानंतर तो सॉलिडिफाय होऊन हे हवाई प्रकारचे आयलँड तयार झाले. मग जेव्हा व्हॉल्कॅनोचं इरप्शन हे अगदी क्वाइट असतं, एकदम शांत असतं,
तेव्हा त्याला काय म्हणतात, तर हवाईयन टाईप ऑफ इरप्शन असं म्हणतात. काय म्हणतात, हवाईयन टाईप ऑफ इरप्शन. सो पहिली जोडी काय दिली, इरप्ट विथ मॉडरेट इंटेन्सिटी. मॉडरेट इंटेन्सिटीने इरप्ट होतो का, नाही, अगदी स्लो इरप्ट होतो. सो पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं बघा, स्ट्रॉम्बेलियन. स्ट्रॉम्बेलियन कुठे आहे, इटलीजवळ जे सिसिली बेट आहे त्या सिसिली बेटाच्या पण जवळ, म्हणजे भूमध्य समुद्रामध्ये हा स्ट्रॉम्बेलियन व्हॉल्कॅनो आहे. आणि त्याचा जो उद्रेक आहे तो खूप शांत नसतो आणि तो खूप जोरात पण नसतो. तो कसा असतो, अगदी मॉडरेट असतो. आणि हा व्हॉल्कॅनोचा दुसरा प्रकार आहे. हा जो ज्वालामुखी आहे स्ट्रॉम्बेलियन, जो भूमध्य समुद्रामध्ये आहे, त्याला भूमध्य समुद्राचे दीपगृह किंवा लाईट हाऊस ऑफ मेडिटेरियन असं सुद्धा म्हणतात. सो दुसरं पण काय आहे, चुकीचं आहे. सो हवाईयन काय आहे, इरप्ट क्वाइटली, आणि स्ट्रॉम्बेलियन जे आहे ते काय आहे, इरप्ट मॉडरेटली. ठीक आहे. सो पहिले दोन स्टेटमेंट गेले. आणि सगळ्यात जो हार्ड आहे किंवा ज्याचं इरप्शन अगदी जोरात होतं तो कुठला असतो, तर असतो तो तुमचा पिलियन प्रकारचा. पिलियन पण काय आहे, एक व्हॉल्कॅनोचा टाईप आहे. याचं एक्सप्लोजन इतकं जोरात असतं की उंच आकाशामध्ये काही किलोमीटरपर्यंत काय होतं, तर जे व्हॉल्कॅनिक मटेरियल आहे ते वरती फेकलं जातं. आणि जेव्हा मग त्याच्यानंतर खाली हे सगळं व्हॉल्कॅनिक मटेरियल येतं, तर मग त्याला बॉम्बिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे आकाशातनं बॉम्ब पडल्यासारखे मोठमोठे दगडगोळे खाली पडतात. सो पिलियन प्रकारचे जे व्हॉल्कॅनो असतात ते खूप जास्त एक्सप्लोजिव्ह असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं काय आहे, ओनली वन पेअर, फक्त एकच जोडी बरोबर जुळलेली आहे. पुढे जाऊयात. 9 बघा, क्वेश्चन नंबर 9. फ्युमरोल्सवरती प्रश्न विचारलेला आहे. विथ रेफरन्स टू फ्युमरोल्स. फ्युमरोल्स म्हणजे काय असतात, जेव्हा ज्वालामुखी संपून जातात, व्हॉल्कॅनो संपल्यानंतर व्हॉल्कॅनोच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये व्हॉल्कॅनोमधनं फक्त पाण्याची वाफ बाहेर येत राहते. काय बाहेर येत असते, पाण्याची वाफ बाहेर येत असते. आणि कधी कधी त्याच्यासोबत सल्फर वगैरे बाहेर येतं. ठीक आहे. सो ऑलमोस्ट फ्युमरोल्स जे असतात ते 98% हे पाण्याच्या वाफेपासून बनलेले असतात. किंवा फ्युमरोल्स म्हणजेच पाण्याची वाफ, जी व्हॉल्कॅनो संपल्यानंतर सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये व्हॉल्कॅनोमधनं येत असते, त्याला आपण फ्युमरोल्स म्हणतो. आणि इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत फ्युमरोल्सच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. चला, आणि इथं काय खाली म्हटलं आहे की हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट आर करेक्ट. तुम्हाला योग्य स्टेटमेंट ओळखायचं आहे. हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट आर करेक्ट. 4 स्टेटमेंट तुम्हाला इथे दिलेले आहेत. चला, मग हे 4च्या 4 स्टेटमेंट आपण बघूयात. ठीक आहे, लक्ष द्या. फ्युमरोल मीन्स सच अ व्हेंट थ्रू विच देर इज इमिशन ऑफ गॅसेस अँड वॉटर व्हेपर. वेगवेगळे वायू आणि पाण्याची वाफ हे ज्या व्हेंटमधून, ज्या ओपनिंगमधून निघतात त्याला आपण फ्युमरोल्स असं म्हणतो. द टेम्परेचर ऑफ व्हेपर इमिटेड फ्रॉम फ्युमरोल्स इज अराउंड 645 डिग्री सेल्सिअस. आता इथे तुमचं थोडं कन्फ्युजन झालं असेल. पाण्याच्या वाफेचं तापमान जवळजवळ 645 डिग्री सेल्सिअस असतं. इट मे बी मेन्शन दॅट, हा मुद्दा महत्त्वाचा आहे, की हे जे फ्युमरोल्स आहे या फ्युमरोल्समध्ये जवळजवळ 98% काय असतं, तर हे वॉटर व्हेपर आहे. टोटल गॅस इमिटेड फ्रॉम फ्युमरोल जे आहे ते जवळजवळ 98% आहे. सो 48-58 आहे का, नाही, ऑलमोस्ट 98%. सम मिनरल्स आर ऑल्सो इमिटेड विथ गॅसेस अँड व्हेपर फ्रॉम फ्युमरोल्स. फॉस्फेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मिनरल. नाही, काय आहे, इथं सल्फेट आहे. ठीक आहे. सल्फर काय निघतं, फ्युमरोल्समधनं मोठ्या प्रमाणावरती निघतं. लक्षात ठेवा, किंवा जे मोस्ट इम्पॉर्टंट मिनरल आहे तेच तुमचं इथे सल्फेट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचे 3रं आणि 4थं स्टेटमेंट जे आहे ते पूर्णपणे चुकीचं होऊन जातं. ठीक आहे. मग किती करेक्ट आहे, फक्त पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट इथे करेक्ट होतं. म्हणून याचं उत्तर काय आहे, तर बी, म्हणजे ओनली 2 स्टेटमेंट. 10वं बघा. दी ॲव्हरेज डेप्थ ऑफ द ओशन्स इज 2800. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला काही स्टेटमेंट इथे कन्सिडर करायला लावलेत 10व्या क्वेश्चनमध्ये. आणि इथे तुम्हाला बेसिकली 4 स्टेटमेंट दिलेत. पहिलं स्टेटमेंट आहे, द ॲव्हरेज डेप्थ ऑफ ओशन इज 2800. महासागरांची जी सरासरी खोली आहे ती किती आहे, तर 2800. ती 2800 आहे का, नाही, ती आहे जवळजवळ 3800. लक्षात ठेवा, मीटर. 3800 मीटर ही सरासरी खोली आहे. पुढचं स्टेटमेंट बघा. The different height and depth zones of the lithosphere and the hydrosphere are represented by hypsographic or hypsometric curve. आता एक कर्व आहे ज्याच्याने काय केलं जातं, तर डिफरंट हाईट, वेगवेगळे जे हाईट आहे डेप्थ झोनचे ते दाखवले जातात लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअरचे. सो दुसरं स्टेटमेंट पण इथे बरोबर आहे. हे काय आहेत, तर काही फॅक्च्युअल मुद्दे आहे. पहिलं चुकीचं होतं, दुसरं बरोबर आहे. The ocean basins are characteristic by 4 relief zones: continental shelf, slope, deep sea, plains and
ओशियनिक ट्रेंचेस. आता जी महासागराची समुद्ररचना असते ती प्रामुख्याने 4 गटांमध्ये क्लासिफाय केली जाते. कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे मंद उतार, स्लोप, त्याच्यानंतर दूरपर्यंत पसरलेलं मैदान आणि ओशियनिक ट्रेंचेस. सो तिसरं स्टेटमेंट पण तुमचं इथे बरोबर आहे. आणि चौथं बघा, ओशनिक ट्रेंचेस आर लोकेटेड नियर द मिड ओशनिक रिजेस. नाही, ओशनिक ट्रेंच ह्या कधीही ओशनच्या कडेला असतात किंवा जिथं प्लेट सबडक्ट होत असतात. सो प्लेट सबडक्ट होण्याच्या ठिकाणी काय असतं, ओशनिक ट्रेंचेस असतात. सो पहिलं आणि चौथं स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. त्याच्यामुळे इथं पण उत्तर काय आहे तुमचं, ओनली 2 किंवा 2 ओनली. ठीक आहे, लक्षात ठेवा. हाऊ मेनी अबोव स्टेटमेंट आर नॉट करेक्ट. वरीलपैकी किती स्टेटमेंट हे योग्य नाही आहे. ठीक आहे, टू ओनली. चला पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 11 बघा. इथं ओनली 2 पाहिजे होतं, ते 2 ओनली झालंय. ठीक आहे, ओनली 2 पाहिजे. विथ रेफरन्स टू लेक बैकल कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला लेक बैकल जो आहे रशियामधला, जो की जगातला सगळ्यात डीपेस्ट लेक आहे, त्या संदर्भात तुम्हाला इथं काही स्टेटमेंट दिले आहेत. बेसिकली 3 स्टेटमेंट दिले होते आणि ते 3 स्टेटमेंट आपण वाचूयात. पहिलं स्टेटमेंट आहे, बैकल लेक इज द लार्जेस्ट फ्रेश वॉटर अँड डीपेस्ट लेक ऑफ द वर्ल्ड ॲज इट कंटेन्स 20% ऑफ टोटल 23 बिलियन टन्स ऑफ फ्रेश वॉटर ऑफ द वर्ल्ड. जगात जेवढंही फ्रेश वॉटर आहे त्याच्यात जवळजवळ 20% फ्रेश वॉटर हे एकट्या लेक बैकलमध्ये आहे. स्टेटमेंट 100% बरोबर आहे. आणि हा जो लेक बैकल आहे रशियातला, याची निर्मिती कशामुळे झाली, तर टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीमुळे झालेली आहे. इव्हन अजून सुद्धा तिथे टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीज सुरू आहे. हा जो लेक आहे तो कधी हे तयार झाला होता, तर ऑलमोस्ट 25 ते 30 दशलक्ष वर्षापूर्वी. दिस लेक वॉज फॉर्म अबाउट 25 to 30 मिलियन इयर्स ॲगो but could not disappear by now because of the fact that lake shores expanded by 2 cm per year due to splitting of the continents. इथं काय होतंय, टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी अजून पण सुरू आहे आणि इथे 2 प्लेट अजून एकमेकांपासून दूर होत आहेत. सो हा जो लेक आहे हा दरवर्षी काय होतोय, 2 सेंटीमीटरने मोठा होत चाललाय. सो सेकंड स्टेटमेंट पण इथे बरोबर आहे. इथे स्टेटमेंट नंबर 3 बघा. Baikal Lake is tectonically formed and this activity still continues. The lake water is constantly clean because endemic Epichora crustaceans constantly filter the lake water. इथे काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे जे त्या वॉटरला कंटिन्युअसली फिल्टर करत राहतात, त्याच्यामुळे तिथलं पाणी खराब होत नाही. आणि हा जो लेक आहे तो टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीजमुळे तयार झालेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. जर का तुम्ही बघितलं तर हा जो लेक आहे हा रशियामध्ये आहे. सायबेरिया जो प्रांत आहे तिथे. आणि या बैकल लेकला ब्ल्यू आय ऑफ द सायबेरिया असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आकाशातून जर का तुम्ही बघितलं तर तो डोळ्याच्या आकाराचा आहे. तो अतिशय सुंदर दिसतो, त्याच्यामुळे त्याला ब्ल्यू आय ऑफ द सायबेरिया असं म्हटलेलं आहे. पुढचं बघा, हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट आर करेक्ट. सॉरी, मग तुम्हाला इथे विचारलं होतं की पुढीलपैकी कोणते स्टेटमेंट किंवा किती स्टेटमेंट बरोबर आहे, तर ओनली 3. तिघही स्टेटमेंट इथे बरोबर आहे. 12वा क्वेश्चन बघा. कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. तुम्हाला एका बाजूला पठार दिलंय प्लॅटू आणि एका बाजूला त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. अशा एकूण तुम्हाला 4 पेअर इथं दिलेले आहेत. या 4 पेअरपैकी तुम्हाला हाऊ मेनी ऑफ द अबोव पेअर्स आर करेक्टली मॅच. पुढीलपैकी कुठल्या पेअर्सच्या अगदी करेक्टली मॅच झालेल्या आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, चला तर आपण बघूया. सो डोम शेप प्लॅटू कुठल्या भारतामधलं, छोटा नागपूर पठार आहे. डेक्कनचं प्लॅटू जे आहे ते डिसेक्टेड प्लॅटू आहे. ठीक आहे, रिव्हर्स तिथून ज्या वाहतात. ठीक आहे, हां. सो ते कंटिन्युअस नाही, ते छोट्या छोट्या याच्यामध्ये काय झालं, डिसेक्ट झालंय. सो डेक्कन प्लॅटू जे आहे ते डिसेक्टेड आहे. वेळा छोटा नागपूर प्लॅटू जे आहे ते डोम शेप प्लॅटू आहे. डोम म्हणजे काय, असे ढालीच्या आकाराचं आहे. स्टेप लाईक प्लॅटू कुठला आहे, कैमूर प्लॅटू. तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. आणि चौथं जर का बघितलं तर फ्लॅट टॉप प्लॅटू जो आहे ते मिसुरी प्लॅटू नाही आहे, हे तिबेटचं पठार जे आहे ह्याचं एक्झाम्पल आहे. सो तिबेटचं पठार हे फ्लॅट टॉप, म्हणजे तुम्ही जर का तिबेटचं पठार बघितलं तर त्याचा जो सरफेस आहे वरचा तो अगदी दूरपर्यंत सपाट पसरलेला आहे. जर का तुम्ही कैमूरमध्ये गेला तर कैमूर पठार हे स्टेप लाईक आहे. ओके, जर का तुम्ही छोटा नागपूरमध्ये गेला तर ते डोम शेप आहे थोडं. आणि त्याच्यानंतर जे डेक्कन प्लॅटू आहे ते थोडं डिसेक्टेड आहे. त्याच्यामुळे इथं जर का तुम्ही बघितलं तर फक्त एकच पेअर होती, तिसरी जी करेक्टली मॅच झालेली होती. म्हणून इथं उत्तर काय आहे 12व्याचं, ओनली 1 पेअर. ठीक आहे.
क्वेश्चन नंबर 13, दोन स्टेटमेंट दिलेत रिगार्डिंग लिथोस्फिअर, स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट 2, आणि पुढे काय विचारलेलं आहे की पुढीलपैकी कुठले एक स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, इमिजिएटली बिनीथ द लिथोस्फिअर ॲट अ डेप्थ ऑफ एक्सटेंडिंग फ्रॉम अबाउट 100 to 200 किलोमीटर इज द लो व्हेलॉसिटी झोन. आता इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थवरचा हा प्रश्न आहे. सो आउटर मोस्ट लेअर आहे क्रस्ट, जो आतला भाग आहे त्याला आपण म्हणतो मेंटल. आता क्रस्ट आणि मेंटलच्या मध्ये काय आहे, एक जवळजवळ 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरपर्यंत ॲस्थेनोस्फिअर आहे, आणि ॲस्थेनोस्फिअर हे सेमी प्लॅस्टिक लेअर आहे. ठीक आहे, तिथले जे रॉक आहेत ते मेल्ट, सेमी प्लॅस्टिक म्हणजे काय, जसं जेली असतं बघा, जेलीचं चॉकलेट तुम्ही सगळ्यांनी खाल्लं असेल, सो त्याला आपण सेमी प्लॅस्टिक लेअर असं म्हणतो. ठीक आहे, मग इथं काय म्हटलं, इमिजिएटली बिनीथ द लिथोस्फिअर ॲट अ डेप्थ एक्सटेंडिंग फ्रॉम अबाउट 100 to 200 किलोमीटर इज द लो व्हेलॉसिटी झोन. आणि हा जो लो व्हेलॉसिटी झोन आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, त्यालाच आपण म्हणतोय ॲस्थेनोस्फिअर. सो इथे पहिलं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. स्टेटमेंट 2, द हायर टेम्परेचर्स ॲट धिस डेप्थ कॉज सम पार्शियल मेल्टिंग ऑफ द मटेरियल्स which means that some materials melt or soften and lubricate the motion of others that are more rigid or resilient. लक्ष येतं ते. सो द हायर टेम्परेचर्स ॲट दिस डेप्थ काय करते, इथे खूप जास्त तापमान असल्यामुळे इथले जे रॉक आहे ते काय होतं तर वितळतात. ठीक आहे, सेकंड स्टेटमेंट सुद्धा इथे बरोबर आहे. मग याचं उत्तर काय येईल, क्वेश्चन नंबर 13चं बोथ 1 and 2 दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि जे दुसरं स्टेटमेंट आहे ते काय आहे तर पहिल्या स्टेटमेंटचं योग्य एक्सप्लेनेशन आहे. सो याचं आहे तुमचं उत्तर क्रमांक 1. ओके, चला पुढचं बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 14 बघा. इथे तुम्हाला प्लेट टेक्टोनिकच्या बाबतीमध्येच पहिला प्रश्न विचारला गेला होता. ओके, काय विचारलं इथे, 3 स्टेटमेंट दिलेत आणि हाऊ मेनी ऑफ द अबोव एक्झम्पशन्स विच अंडरलाइन द थिअरी ऑफ प्लेट टेक्टोनिक्स आर करेक्ट. इथे 3 एक्झम्पशन्स दिलेत आणि या 3 एक्झम्पशन्स पैकी कोणता एक्झम्पशन्स बरोबर आहे, प्लेट टेक्टोनिक थिअरी. आता लक्षात घ्या, प्लेट टेक्टोनिक थिअरी जी आहे ती कुठल्याही एका थिअरीने दिली का, नाही. सगळ्यात पहिले आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी अल्फ्रेड वेगनरची, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आहे. त्याच्यानंतर काय आलं तुमची आर्थर होम्सची थिअरी आली, आर्थर होम्सची कन्व्हेक्शन करंट थिअरी. त्याच्यानंतर पुढे सी फ्लोर स्प्रेड थिअरी आहे एसची, सी फ्लोर स्प्रेड. आणि या सगळ्या थिअरी एकत्र करून मग चौथी थिअरी तयार होते जिचं नाव आहे प्लेट टेक्टोनिक थिअरी. सो प्लेट टेक्टोनिक थिअरी ही कुठल्याही एका व्यक्तीने किंवा सायंटिस्टने दिलेली नाही, ती सगळ्या थिअरीजमधनं जे जे आउटकम येत गेलं त्या सगळ्यांना एकत्र करून तयार झालेली थिअरी आहे. ठीक आहे, मग त्या संदर्भात इथे तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहे. पहिलं स्टेटमेंट आहे सी फ्लोर स्प्रेडिंग ऑकर्स, सी फ्लोर स्प्रेडिंग होतं 100% बरोबर आहे. प्लेट टेक्टोनिक थिअरीमध्ये हे प्रूव्ह झालेलं आहे की मिड ओशनिक रिजेस जे आहे, ज्याला आपण सागरी कटक असं म्हणतो, जिथं काय होत असतं 2 प्लेट एकमेकांपासून दूर जात असतात आणि तिथे नवीन ओशन फ्लोर तयार होत असतो. न्यू ओशनिक क्रस्ट इज कंटिन्युअसली जनरेटेड ॲट इरेग्युलर लाईन सोर्सेस. बरोबर आहे. द अर्थ इज ऑफ कॉन्स्टंट सरफेस एरिया और इफ नॉट द एरिया चेंजेस ॲट रेट विच इज स्मॉल बाय कंपॅरिझन विथ द रेट ऑफ जनरेशन ऑफ न्यू सरफेस एरिया बाय स्प्रेडिंग. पण लक्षात घ्या, जो संपूर्ण पृथ्वीचा जो सरफेस आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे कुठेतरी जर का प्लेट डिस्ट्रक्ट होत असेल तर कुठेतरी काहीतरी कन्स्ट्रक्ट होत आहे. म्हणजे अगदी आपल्या भाषेत सांगायचं का, कुठेतरी जर का खड्डा पडला असेल तर कुठेतरी भर पडलेली असते, है ना. किंवा कुठेतरी का आपण भर बघितली तर काय म्हणतो, कुठलं तरी खड्डा पडला असेल किंवा कुठली तरी माती काढून तुम्ही इकडे टाकताय. सो काय होतं, बॅलेन्स आहे, कॉन्स्टंट आहे. वन्स फॉर्म न्यू क्रस्ट कॉन्स्टिट्यूट्स पार्ट ऑफ ए रिजिड प्लेट विच मे ऑर मे नॉट इनकॉर्पोरेट कॉन्टिनेंटल मटेरियल्स. तिसरं स्टेटमेंट सुद्धा इथे बरोबर आहे. एकदा तयार झाला जो भूकवच आहे तो काय करतो तर कॉन्टिनेंटल क्रस्ट तयार करतो. मग इथे हाऊ मेनी ऑफ द अबोव एक्झम्पशन्स विच अंडरलाइन द थिअरी प्लेट टेक्टोनिक्स आर करेक्ट, ओनली 3. इथे प्लेट टेक्टोनिकच्या बाबतीमध्ये तिघही स्टेटमेंट अगदी योग्य आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 15, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले होते.
वॉटरच्या संदर्भामध्ये हे बघायचं आहे, कोनेट वॉटर काय असतं, ज्युव्हेनाइल वॉटर काय असतं. जे अंडरग्राऊंड वॉटर आहे, जमिनीच्या आत जे पाणी आहे, या जमिनीच्या आत असलेल्या पाण्याच्या बाबतीमध्ये, सो अंडरग्राऊंड किंवा अंडर वॉटरवरती हा क्वेश्चन आहे. पहिलं बघा, वॉटर एनट्रॅप्ड इन intersectices of a sedimentary rock at the time the rock was deposited is called juvenile water. सेडिमेंटरी रॉक जेव्हा तयार होत असतात तेव्हा तयार होताना जे पाणी तिथे साचून राहतं, अडकून राहतं, त्याला ज्युव्हेनाइल वॉटर म्हणतात का? तर हे आहे नाही. या वॉटरला काय म्हणतो आपण? याला आपण कोनेट वॉटर असं म्हणतो. काय म्हणतो? कोनेट वॉटर. सो पहिलं स्टेटमेंट तुमचं इथे रॉंग आहे. दुसरं, मेटोरिक वॉटर म्हणजे काय? तो जो पाऊस पडतो, पावसाचं पाणी जमिनीवर पडतं आणि ते खाली जाऊन जमिनीमध्ये मुरतं. मेटोरिक वॉटर ओरिजिनेट्स इन द ॲटमॉस्फिअर, फॉल्स ॲज प्रेसिपिटेशन अँड बिकम्स ग्राउंड वॉटर बाय इन्फिल्ट्रेशन. सो पावसाचं पाणी जेव्हा ग्राउंड वॉटरमध्ये जाते किंवा जमिनीच्या आत जाते तेव्हा त्याला मेटोरिक वॉटर म्हणताय. 100% बरोबर आहे. तिसरा आहे, कोनेट वॉटर इज दॅट वॉटर विच इज कन्सिडर्ड टू हॅव बीन जनरेटेड इन द इंटेरियर ऑफ द अर्थ अँड हॅव रीच द अप्पर लेवल्स ऑफ द अर्थ सरफेस फॉर द फर्स्ट टाइम. आता लक्षात घ्या, तिसरं स्टेटमेंट पण रॉंग आहे. हे जे पाणी आहे याला ज्युव्हेनाइल वॉटर असं म्हणतात. काय म्हणतात? ज्युव्हेनाइल वॉटर. जे पृथ्वीच्या आत भूकवचामध्ये तयार झालेलं आहे आणि भूकवचामध्ये तयार झालेलं पाणी पहिल्यांदा काय येतं? तर भूपृष्ठावरती जेव्हा येतं तेव्हा त्याला आपण ज्युव्हेनाइल वॉटर असं म्हणतो. आणि जे ज्युव्हेनाइल वॉटर आहे त्यालाच आपण मॅग्नेटिक वॉटर असं सुद्धा म्हणतो. सो इथे फक्त आणि फक्त जे दुसरं स्टेटमेंट आहे तेच बरोबर आहे. बाकीचे तीनही स्टेटमेंट जे आहे ते चुकीचे आहे. ठीक आहे. हां, त्याच्यामुळे इथं काय विचारलं तुम्हाला? आर नॉट करेक्ट. तुम्हाला इथे इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले होते. पुढीलपैकी कुठले स्टेटमेंट हे काय आहेत? तर इनकरेक्ट आहे. मग काय? 3 स्टेटमेंट चुकीचे आहे म्हणून इथे उत्तर आहे 3 ओनली. चला, सो पुन्हा एकदा सांगतो. कोनेट वॉटर म्हणजे काय? जे सेडिमेंटरी रॉक्समध्ये साचून राहतं. त्याच्यानंतर मेटोरिक वॉटर म्हणजे काय आहे? जे पावसाचं पाणी जमिनीत मुरलेलं आहे. आणि ज्युव्हेनाइल वॉटर म्हणजे काय आहे? जे भूपृष्ठाच्या आत जमिनीत तयार झालेलं आहे आणि जे पहिल्यांदाच भूपृष्ठावरती आलेलं आहे. सो ज्युव्हेनाइल, मेटोरिक आणि त्याच्यानंतर कोनेट असे 3 प्रकार पाण्याचे आहे. पुढचं बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे. आता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्ष द्या. इथे तुम्हाला बेसिकली 2 स्टेटमेंट दिलेत आणि काय विचारलेलं आहे की विच ऑफ दी स्टेटमेंट गिवन अबो इज आर करेक्ट. वरीलपैकी कुठलं स्टेटमेंट हे योग्य आहे? The world's largest underground ocean is subterranean water body was discovered in 2007. 2007 मध्ये जमिनीच्या खाली एका मोठ्या महासागराची डिस्कवरी झाली होती. म्हणजे जमिनीवरचा नाही तर भूपृष्ठाच्या खाली एक मोठा महासागर आहे जो की प्लेट टेक्टोनिक किंवा टेक्टोनिक ॲक्टिव्हिटीजमुळे तयार झालेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो सबटेरेनियन वॉटर बॉडी. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दिस मॅसिव्ह अंडरग्राउंड ओशन एक्सटेंड्स फ्रॉम, आता कुठून तो कुठपर्यंत आहे? इंडोनेशियापासून तर जो रशियाचा उत्तरेकडचा भाग आहे तिथे जवळजवळ 700 ते 1400 किलोमीटरपर्यंत हा पसरलेला आहे. इथे सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. सो इंडोनेशिया ते रशियाच्या खाली हा काय आहे? तर ओशन आहे. सो हा काय आहे? बिलो दी सरफेस आहे. सरफेसच्या खाली मोठा ओशन आहे. ठीक आहे. सो दोघेही स्टेटमेंट इथे बरोबर आहे. विच ऑफ दी अबव स्टेटमेंट आर करेक्ट? तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे म्हणून उत्तर काय आहे आपलं? उत्तर आहे याचं सी, बोथ 1 and 2. क्वेश्चन नंबर 17 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत पुन्हा. आणि हाऊ मेनी ऑफ दी स्टेटमेंट गिवन अबो आर करेक्ट. पुन्हा वरीलपैकी कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे असं विचारलेलं आहे. पहिलं बघा, रेन वॉटर इज नॉट बायोलॉजिकली प्युअर अँड फ्री फ्रॉम ऑर्गॅनिक मॅटर. पहिला लक्षात घ्या, ॲक्च्युअली जे रेन वॉटर असतं ते काय असतं? बायोलॉजिकली एकदम प्युअर असतं. सो पहिलं स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. तामिळनाडू इज द फर्स्ट स्टेट इन इंडिया विच हॅज मेड रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर कंपल्सरी टू ऑल द हाऊसेस अक्रॉस द स्टेट. तामिळनाडू सरकार हे भारतातलं एकमेव आणि पहिलं राज्य आहे ज्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पाणी जे धाब्यावरती वगैरे पडतं आहे, टेरेसवरती पडतं आहे, ते साचवणं हे कंपल्सरी केलं आहे. आणि प्रत्येक घरांना हे काय केलं आहे? तर मॅन्डेटरी केलं आहे की तुम्ही अशी संरचना तयार करा. इवन जर का तुम्ही तसं नाही केलं तर तुम्हाला दंडाची सुद्धा तरतूद तिथे आहे. सो तामिळनाडू हे ओनली स्टेट आहे किंवा पहिलं स्टेट आहे ज्यांनी अशी तरतूद केलेली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग इज अ सिम्पल लो कॉस्ट टेक्निक. रेन वॉटर हार्वेस्टिंग काय आहे? तर सिम्पल आहे आणि लो कॉस्ट टेक्निक आहे. 100% याला काय तुम्हाला फार खर्च वगैरे लागत नाही. साचवलेलं पाणी फक्त जमिनीत सोडायचं आहे.
आता वॉटर हार्वेस्टिंग जे आहे त्याच्यामध्ये फक्त पावसाचं पाणी गोळा करणं एवढंच असतं का? नाही. तर वॉटर हार्वेस्टिंग ऑल्सो इन्क्लूड ॲक्टिव्हिटीज एम ॲट हार्वेस्टिंग सरफेस अँड ग्राउंड वॉटर अँड अदर टेक्निक्स एम ॲट कॉन्झर्वेशन अँड इफिशियंट युटिलायझेशन ऑफ लिमिटेड वॉटर एन्डॉवमेंट. पाण्याचा इतर पद्धतीने सुद्धा योग्य वापर करणे, त्याला जमिनीत मुरवणे, याला आपण काय म्हणतो तर रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतो. वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतो. आणि जेव्हा पावसाचं पाणी साचवलं जातं तेव्हा मग आपण त्याला काय म्हणतो रेन वॉटर हार्वेस्टिंग असं म्हणतो. सो या केसमध्ये जर का तुम्ही एक स्टेटमेंट जर का सोडलं पहिलं तर उरलेले तिघही स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं काय आहे अबोव आर करेक्ट विचारले होते म्हणून 3 स्टेटमेंट आपले बरोबर आहे. पुढचं बघा. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ऑफशोर आयलँड्स द टर्म बॅरियर आयलँड रेफर्स टू. बॅरियर आयलँड म्हणजे काय असतात? किनारपट्टीपासून थोडे दूर तयार झालेले जे समांतर आयलँड्स असतात त्यांना आपण काय म्हणतो बॅरियर आयलँड्स असं म्हणतो. सो इथे म्हटलं की लॉंग लो ऑफशोर आयलँड्स ऑफ सेडिमेंट्स लाईंग पॅरलल टू दी ऑफ शोर. ठीक आहे, किनाऱ्यापासून थोडे दूर तयार झाले जे किनाऱ्याला पॅरलल आहेत. सो याचं उत्तर इथं पहिलंच होतं. आणि पुढचे जे 3 पर्याय होते तिथं फक्त तुम्हाला काय केलं होतं शब्द थोडे फिरवून दिलेले होते. पुढचं बघा. स्टेटमेंट नंबर 19, क्वेश्चन नंबर 19. इथे पुन्हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 19 मध्ये 2 स्टेटमेंट दिले होते आणि खाली मग त्याला 4 ऑप्शन दिलेत. स्टेटमेंट नंबर 1 बघा. डेल्टाज आर इसेन्शियली फॉर्म वेअर सेडिमेंट लॅडर रिव्हर्स फ्लो इन टू स्टँडिंग बॉडीज ऑफ वॉटर. दिस स्टँडिंग बॉडी कॅन बी लेक ऑर ॲन ओशन. डेल्टाज कुठे तयार होतात बघा, लक्षात घ्या. याला मराठीमध्ये आपण त्रिभुज प्रदेश असं म्हणतो. ज्या नद्यांची लांबी खूप जास्त असते या नद्या खूप सारे सेडिमेंट्स म्हणजे गाळ वाहून आणतात. एक तर तलाव असेल, मोठं सरोवर असेल किंवा समुद्र असेल, जिथे या नद्या जाऊन मिळत आहेत ह्या सगळ्या गाळाचं डिपॉझिशन काय होतं त्या भागामध्ये होत जातं आणि त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. वेन अ रिव्हर एंटर्स अ लेक ऑर द सी इट्स वेलोसिटी रॅपिडली डिमिशेस अँड इट डिपॉझिट्स इट्स लोड ऑफ सेडिमेंट. काय होतं जसं ही नदी ही त्या वॉटर बॉडीला समुद्र असेल किंवा तलाव असेल त्याला जाऊन मिळते, सडनली काय होतं तिचा वेग कमी होतो आणि वेग कमी झाल्यामुळे मग तिथे सेडिमेंटचं डिपॉझिशन होतं आणि त्याच्यातून त्रिभुज प्रदेशांची निर्मिती होते. सो स्टेटमेंट क्रमांक 1चं जे प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे ते आहे तुमचं स्टेटमेंट क्रमांक 2. त्याच्यामुळे इथे 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे पहिलं की दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि दुसरं स्टेटमेंट हे पहिल्या स्टेटमेंटचं योग्य एक्सप्लेनेशन आहे. पुढचं बघा. कन्सिडर द फॉलोइंग एरियाज. तुम्हाला बेसिकली इथं 4 एरियाज दिले होते आणि म्हटलं होतं की भारतामध्ये पुढीलपैकी कुठला एरिया हा फ्लड अफेक्टेड आहे. फ्लड अफेक्टेड म्हणजे जिथं वारंवार पूर येतात. मग तुम्ही जर का बघितलं तर गंगा रिव्हर बेसिन, ब्रह्मपुत्रा, द पंजाब हरियाणा प्लेन आणि द कोस्टल प्लेन, 4ही ठिकाणं अशी आहेत जिथे भारतामध्ये वारंवार पूर येण्याच्या घटना घडत असतात. आता उत्तर भारतामध्ये जो पूर येतो त्याला कारण कोण आहे तर हिमालयाच्या ज्या हे आहेत आउटर रेंजेस आहे जसं की शिवालिक वगैरे आहे तिथं होणारा खूप जास्त पाऊस, त्याच्यामुळे उत्तर भारताला नद्यांना पूर येतात. मध्ये गंगा पण आहे, ब्रह्मपुत्र आहे. ब्रह्मपुत्रेला तर ऑलमोस्ट दरवर्षी पाऊस पडल्यामुळे पूर येत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोस्टल प्लेन्स किनारी भागामध्ये समांतर नदी प्रणाली विकसित झालेली आहे. पश्चिम घाटामुळे आणि पूर्व घाटामुळे काय होतं दोन्ही वेळी रिट्रीट ऑफ मान्सूनच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर अरायव्हल ऑफ मान्सूनच्या वेळेस भरपूर पाऊस पडतो. त्याच्यामुळे किनारी भागामध्ये काय होतं तर नद्यांना दरवर्षी पूर येण्याच्या घटना घडत असतात. सो 4ही एरियाज असे आहेत जिथे दरवर्षी पूर येत असतात. सो 4ही भाग हे फ्लड अफेक्टेड आहेत. पुढचं बघा. 21. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला इथे काही स्टेटमेंट दिले आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ द अबोव स्टेटमेंट. ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. वरीलपैकी कुठलं स्टेटमेंट हे करेक्ट आहे. मग इथे 2 स्टेटमेंट दिले. बोथ स्टेटमेंट आपण बघूयात. पहिलं स्टेटमेंट काय दिलंय क्वेश्चन नंबर 21 मध्ये बघा. द सेडिमेंट्स डिराइव्ह थ्रू द कम्युनिकेशन ऑफ ऑफ रॉक्स रिच इन आयर्न ऑक्साइड फॉर्म रेड मड. आता हे मड काय असतात ते बघा, लक्षात घ्या. ओशन फ्लोअरवरती वेगवेगळ्या प्रकारचे मड आपल्याला बघायला मिळतात किंवा ज्या नद्या सोबत गाळ वाहून आणतात त्या गाळातून ओशियनचा जो फ्लोअर असतो तिथे ग्रीन मड, रेड मड. आता हे ग्रीन आणि रेड मड जे आहेत ते वेगवेगळ्या कारणांमुळे तयार होतात. ठीक आहे. हिरवा गाळ किंवा लाल गाळ. मग त्या संदर्भात तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे.
प्रश्न तुम्हाला रेड मड वरती होता आणि रेड मड जो आहे किंवा जो लाल गाळ आहे त्याला लाल रंग कशामुळे येतो तर आयरन ऑक्साइड्समुळे हा रंग येत असतो. द रेडिश कलर इज मेनली ड्यू टू द डॉमिनन्स ऑफ आयर्न कंटेंट. दोघेही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर होते. पहिलं होतं की द सेडिमेंट डिराईव्ह थ्रू द कम्युनिशन ऑफ रॉक्स रिच इन आयर्न ऑक्साइड्स फॉर्म रेड मड. 100% बरोबर आहे. आणि रेड कलर येतो आयर्नचे खूप जास्त प्रमाणामुळे. त्याच्यामुळे इथं काय आहे बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. दोन्ही स्टेटमेंट इथे बरोबर आहे. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 22. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट गुजरात कोस्टल प्लेन. गुजरातमध्ये जे किनारी मैदान आहे त्या किनारी मैदानांबद्दल हा इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. 4 प्रश्न किंवा 4 स्टेटमेंट तुम्हाला इथे दिलेत आणि याच्यापैकी तुम्हाला आर नॉट करेक्ट वरीलपैकी किती बरोबर नाही असं विचारलेलं आहे. सो चुकीचं स्टेटमेंट तुम्हाला इथे ओळखायचं आहे. गुजरात प्लेन कव्हर्स ऑलमोस्ट द एंटायर स्टेट ऑफ गुजरात एक्सेप्ट द डिस्ट्रिक्ट ऑफ बनासकांठा अँड साबरकांठा. आता लक्षात घ्या गुजरातचा का तुम्ही नकाशा बघितला तर जवळजवळ संपूर्ण गुजरात काय आहे तर इथे मैदानी प्रदेश आहे. फक्त साबरकांठा आणि बनासकांठा हे जे जिल्हे आहेत जिथून अरवलीची सुरुवात होते उत्तरेकडे हे 2 जिल्हे सोडले तर. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. इट इज फॉर्म बाय द. आता गुजरातचा जो मैदानी प्रदेश आहे तो कसा तयार झाला आहे. द एल्युवियल डिपॉझिट्स ऑफ साबरमती महिल लुनी अँड न्युमरियस टायनी पॅरलल कॉन्सिक्वेंट स्ट्रीम्स. बघा लक्षात घ्या साबरमती मही लुनी आणि इतर अजून छोट्या मोठ्या नद्या आहेत त्या छोट्या मोठ्या नद्यांनी जे डिपॉझिट्स तयार केले त्याच्यातनं हा तयार झालेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे सेकंड स्टेटमेंट सुद्धा आपलं बरोबर आहे. तिसरं बघा पार्ट ऑफ दिस प्लेन इज प्रोडक्ट ऑफ इरोजनल ऍक्टिव्हिटी ऑफ द विंड्स अँड रिसेशन ऑफ द सी. आता लक्षात घ्या हे जे मैदानी प्रदेश आहे हे इरोजनल ऍक्टिव्हिटीमुळे नाही तयार झाले हे डिपॉझिशनल ऍक्टिव्हिटीमुळे. म्हणजे उत्तरेकडनं वाहणारे जे वारे आहे त्या वाऱ्यांनी जो हे वाहून आणलेला आहे वाळू वाहून आणलेली आहे त्या वाळूमुळे हे तयार झालेले आहे. सो इरोजनल नाही आहे इथं डिपॉझिशनल ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे तिसरं स्टेटमेंट काय आहे इथे चुकीचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर चौथं बघा इथे इट कंटेन्स द गोंडवाना रॉक रेस्टिंग ओव्हर द मराईन रॉक्स अँड कॅप्ड बाय लोअर क्रिटेशियस बेड्स. इथली जी खडक रचना आहे ती खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे. इथं एका प्रकारचे खडक आढळत नाही. इथं गोंडवाना रॉक्स आहे कोणाच्यावरती तर जे मराईन ज्युरासिक रॉक्स आहे त्यांच्यावरती आणि मग त्याला अजून काय केलं लोअर क्रिटेशियसचे जे हे आहे ते खाली बेड्स आहेत. सो इथे चौथं स्टेटमेंट पण बरोबर आहे. फक्त एक स्टेटमेंट होतं तिसरं जे की इथं चुकीचं होतं. मग इथं उत्तर काय आहे ओनली 1 स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे. चला पुढचं बघा क्वेश्चन नंबर 23. काय म्हटलं इथे क्वेश्चन नंबर 23 मध्ये इथे तुम्हाला बेसिकली 4 स्टेटमेंट दिले आहे आणि असं म्हटलेलं आहे हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट आर नॉट करेक्ट. वरीलपैकी किती स्टेटमेंट हे करेक्ट नाहीये म्हणजे चुकीचे आहेत. सो 1, 2, 3 आणि 4 असे 4 स्टेटमेंट दिलेले आहे. द ईस्टर्न घाट्स फॉर्म द ईस्टर्न बाउंड्री ऑफ द डेक्कन प्लॅटो. पूर्व घाटांनी काय केलेलं आहे तर पूर्व सीमा निश्चित केलेली आहे. कोणाची तर दख्खनच्या पठाराची. लक्ष द्या तुम्ही जर का द्वीपकल्पीय भारताचा नकाशा बघितला तर इथून नर्मदा नदी वाहते आणि इथून शोण नदी वाहते. याचा जो पूर्ण खालचा भाग आहे याला आपण डेक्कन प्लॅटू म्हणतो आणि डेक्कन प्लॅटूची जी वेस्टर्न एज आहे पश्चिम कडा आहे त्याला पश्चिम घाट आणि जी पूर्व कडा आहे तिला आपण पूर्व घाट असं म्हणतो. सो डेक्कन प्लॅटूची ईस्टर्न एज म्हणजेच काय आहे तर इथे पूर्व घाट आहे ईस्टर्न घाट्स आहे. सो पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे. ईस्टर्न घाट इज अ सिरीज ऑफ कंटिन्युअस हिल्स. नाही वेस्टर्न घाट कंटिन्युअस आहे ईस्टर्न घाट काय नाहीये कंटिन्युअस नाहीये. बिटवीन कावेरी अँड गोदावरी द ॲव्हरेज इलिव्हेशन ऑफ द ईस्टर्न घाट इज अबाउट 1100 मीटर. इथून जाते तुमची कृष्णा नदी आणि गोदावरी नदी. आंध्र प्रदेशमध्ये ॲक्च्युली याची उंची सगळ्यात जास्त आहे. अदरवाईज याची सगळीकडे म्हणजे खरं तर हा माउंटेनच्या कॅरेक्टरिस्टिक्स फक्त इथेच दाखवतो. अदरवाईज तिथे बाकीच्या ठिकाणी तो हिल्सच्या फॉर्ममध्ये हे झाला आहे इमर्ज झालेला आहे किंवा प्रस्तुत झालेला आहे. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट सोबतच थर्ड स्टेटमेंट पण इथे चुकीचं आहे. इथं कावेरी नाही तर इथे कृष्णा आहे. चौथं बघा द पीक ऑफ अरोयाकोंडा. आता हे काय आहे हायेस्ट पीक आहे इन तामिळनाडू. आपण हे तामिळनाडूमध्ये नाहीये हे आहे तुमचं आंध्र प्रदेशमध्ये. त्याच्यामुळे इथे चौथं स्टेटमेंट पण तुमचं चुकीचं होतं. सो ईस्टर्न घाट्समधलं हायेस्ट जे हे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि आंध्र प्रदेशमध्येच म्हणजे कृष्णा आणि गोदावरीच्या दरम्यानच तो माउंटेनच्या कॅरेक्टरिस्टिक्स दाखवत
असतो तो कंटिन्युअस नाहीये, तो रिव्हर्समुळे ब्रेक झालेला आहे. कोण? ईस्टर्न घाट्स. त्याच्यामुळे इथं 3 स्टेटमेंट चुकीचे होते. सो क्वेश्चन नंबर 23 मध्ये जर का तुम्ही बघितलं तर मग याचं उत्तर येतं तुमचं तिसरं. हाऊ मेनी ऑफ दी अबोव स्टेटमेंट आर नॉट करेक्ट विचारलं आहे. आर नॉट करेक्ट, मग याचं उत्तर आहे तुमचं तिसरं. क्वेश्चन नंबर 24 बघा. तुम्हाला पेयर दिलेले आहेत वेगवेगळ्या नदी प्रणाली आणि त्या नदी प्रणाली कुठे आढळतात हे तुम्हाला इथे विचारलेलं होतं. रेडियल, ॲन्युअल, बार्बर्ड आणि रेक्टँग्युलर. आता हे जे क्वेश्चन आहे हे कसे आहेत तर अतिशय फॅक्च्युअल प्रकारचे आहेत. आता रेडियल जी आहे ती कुठे आढळते? विकेंद्रीकृत गिरनार हिल्स. ॲन्युलर जी आहे ती निलगिरी हिल्समध्ये बघायला मिळते. बार्बर जी आहे ती अरुण रिव्हर, ठीक आहे, नेपाळच्या दक्षिणेकडे जी आहे. आणि रेक्टँग्युलर जी आहे ती विंध्यन माउंटेन्समध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे काय होतं इथे बघा क्वेश्चन नंबर 24 मध्ये काय विचारलंय? हाऊ मेनी ऑफ दी अबोव पेअर्स आर करेक्टली मॅच. फक्त किती? तर एकच पेअर आहे जी अगदी व्यवस्थित मॅच झालेली आहे. सो ओनली 1 पेअर, एकच पेअर व्यवस्थित मॅच झालेली आहे. ठीक आहे, चला सॉरी एकही पेअर इथं मॅच झालेली नाहीये, सॉरी, नन ऑफ दी अबोव. याचं उत्तर आहे तुमचं चौथं. ओके, पुढचं बघा क्वेश्चन नंबर 25. कन्सिडर द फॉलोइंग पेअर्स. इथे तुम्हाला काही जोड्या दिलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 25 मध्ये बघा एका बाजूला तुम्हाला घाट दिले, एका बाजूला लोकेशन दिले आहेत. कोणाचं घाट कुठे आहे आणि कोणत्या लोकेशनला आहे ते बघायचं आहे. बोरघाट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मुंबई आणि पुण्यादरम्यान आहे. बोरनघाट जो आहे तो उदयपूर आणि सिरोही जिल्हे, ठीक आहे, उदयपूर विथ सिरोही आणि जालोर जिल्हा हे सगळे राजस्थानमध्ये आहे, त्यांना जोडतो. हल्दीघाट जो आहे हा माउंटेन पास आहे, विंध्य रेंज मधला नाही तर अरवली मधला, मेवाड रिजन मध्ये हा घाट आहे. आणि त्याच्यानंतर घाट म्हणजे एक भाग आहे. पलक्कड घाट कुठे आहे? ज्याला दक्षिणेकडे अगदी जर का तुम्ही साऊथला गेला, पलक्कड जो मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्रीला जोडतो. इथं काय म्हटलं तुम्हाला? कनेक्ट नॉर्थ सह्याद्री अँड साऊथ सह्याद्री नाही, सेंट्रल सह्याद्री आणि साऊथ सह्याद्रीला हा जोडण्याचं काम करतो. सो इथे तिसरी आणि चौथी पेअर जी आहे ती तुमची चुकीची दिलेली आहे. भारतामध्ये खूप सारे वेगवेगळे घाट्स आहेत, त्यांचं लोकेशन ते कुठे आहेत, कुठल्या माउंटेन रेंजेसमध्ये आहे ते माहीत असलं पाहिजे. सो बोरघाट वेस्टर्न घाट्समध्ये आहे, पुणे मुंबईला जोडतं. गोरनघाट पण अरवलीमध्ये आहे, जो उदयपूरला जालोर आणि सिरोही सोबत जोडते. हल्दीघाट पण कुठे आहे? अरवलीजमध्ये आहे, मेवाड रिजनमध्ये आहे. इथे माउंटेन पास विंध्य म्हटलं होतं. आणि चौथं पलक्कड जो आहे, सह्याद्रीचे 3 भाग पडतात, उत्तर सह्याद्री, मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री. त्यातला मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री म्हणजे कर्नाटक आणि केरळमधला जो सह्याद्री आहे त्याला जोडण्याचं काम कोण करतं? पलक्कड पास करतो. राहील तुमच्या लक्षात, ठीक आहे. त्याच्यामुळे शेवटच्या ज्या 2 पेअर आहेत त्या शेवटच्या 2 पेअर योग्य जुळालेल्या नाहीत. त्याच्यामुळे जो क्वेश्चन नंबर 25 आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 25चं उत्तर काय आहे? ओनली 2 पेअर्स. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एअर सर्क्युलेशन द टर्म बॅगिओ रेफर्स टू. आता बॅगिओ म्हणजे काय आहे किंवा बगिओ म्हणजे काय आहे तर लक्ष द्या. अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन होता. सायक्लोन्स तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील, ट्रॉपिकल सायक्लोन्स, टेम्परेट सायक्लोन्स, ज्याला आपण मराठीमध्ये आवर्त म्हणतो. मान्सून पूर्व काळात पण येतात आणि मान्सून नंतर सुद्धा येतात. भारत सोडून संपूर्ण जगामध्ये हे आवर्त येत असतात. मग त्यामध्ये तुम्ही हरिकेन्स ऐकलं असेल, तुम्ही टायफून ऐकलं असेल. ही काय झाली? ही त्यांची स्थानिक नावं झाली. काय झाली? ही त्यांची स्थानिक नावं झाली. ठीक आहे. पॅसिफिकच्या वेस्टर्न कोस्टला आले त्यांना टायफून्स म्हणतो. अमेरिकेच्या किंवा अटलांटिकमध्ये आले त्याच्यानंतर त्याला आपण तिथे हरिकेन्स असं म्हणतो. जर का ते भारतामध्ये आले तर आपण सायक्लोन्स म्हणतोय. तेच जर का फिलिपिन्सच्या ईस्टर्न कोस्टला आले तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण बगिओ किंवा बगिओ असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो याचं उत्तर आहे तुमचं पहिलं. क्वेश्चन नंबर 27 बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले होते. ठीक आहे. रॅव्हाइन्स आर फॉर्म इन राजस्थान, मध्य प्रदेश अँड उत्तर प्रदेश इन द लोअर कोर्स ऑफ द चंबळ रिव्हर. चंबळ नदी जी आहे ती रॅव्हाइन्स तयार केली. रॅव्हाइन्स म्हणजे काय असतं? जेव्हा नदी एखाद्या भागातून वाहते तेव्हा ती सॉइलचं इरोजन करते. ती काय करते? जमिनीला घासत घासत जाते आणि तिथे असे खोलगट भाग तयार करते. अगदी शॅलो खोलगट भाग असतील तर त्याला आपण काय म्हणतो? गली असं म्हणतो. जर का थोडे खोल भाग असतील तर त्याला आपण काय म्हणतो? रॅव्हाइन असं म्हणतो. सो चंबळ नदीने असे खूप सारे रॅव्हाइन तयार करून ठेवले आहेत. आणि अगदीच जर का डीप भाग तयार झाला तर त्याला आपण काय म्हणतो? रिफ्ट व्हॅली असं म्हणतो. काय म्हणतो?
सॉरी रिफ्ट व्हॅली नाही, सॉरी त्याला आपण कॅनियन असं म्हणतो. राहील लक्षामध्ये, घळी असं त्याला आपण म्हणत असतो. मग ह्या केसमध्ये इथे तुम्हाला दोन स्टेटमेंट दिले आणि म्हटले की चंबळ नदीने तिच्या लोअर कोर्समध्ये खूप सारे रॅवाईन्स तयार करून ठेवले. पहिलं स्टेटमेंट तुमचं इथे बरोबर आहे. द रिव्हर इन्सिशन मे ऑल्सो हॅव बीन रिझल्टेड फ्रॉम द टेक्टॉनिक अपलिफ्ट अँड टिल्टिंग ऑफ द रिजन. हे जे रिवाईन्स आहेत हे फक्त रिव्हरच्या कोर्समुळे तयार झालेत का नाही, तर इथं काही टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीज पण झालेल्या आहे. म्हणजेच काय, इथे दोन्ही स्टेटमेंट जे होते ते तुमचे बरोबर होते. बोथ 1 and 2 आर करेक्ट. ठीक आहे, चला पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 जर का तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत आणि म्हटले की इन द कॉन्टेक्स्ट ऑफ शिवालिक और आउटर हिमालयाज, सब हिमालयाज, द टर्म डून्स रेफर टू. डून्स म्हणजे काय आहे, आता बघा लक्षात घ्या. हिमालयाच्या जर का तुम्ही बघितल्या 1, 2, 3 आणि 4 ही जी सगळ्यात शेवटची जी रेंज आहे जिला आउटर हिमालयाज म्हणतोय तिला आपण म्हणतोय शिवालिक. शिवालिकच्या नॉर्थला इथं काय आहे, इथं आहे लेसर हिमालयाज, ज्याला आपण काय म्हणतोय लघु हिमालय म्हणतोय. सो शिवालिक आणि लघु हिमालयाच्या दरम्यान, ठीक आहे, इथं असलेले ज्या व्हॅलीज आहे, ज्या दऱ्या आहेत त्यांना आपण डून असं म्हणतो. मग इथं पहिला स्टेटमेंट बघा. बिटवीन द शिवालिक अँड द लेसर हिमालयाज आर लॉन्जिट्युडनल व्हॅलीज कॉल्ड डून्स. शिवालिक आणि लेझर हिमालयाच्या दरम्यान काय आहे, तर काही लॉन्जिट्युडनल व्हॅलीज आहे, त्याला आपण डून असं म्हणतो. सो डून हे बेसिकली काय आहे, तर छोट्या छोट्या दऱ्या आहेत. ठीक आहे, हे डून्स जे आहे ते टुरिझमसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. सो डून्स म्हणजे व्हॅलीज आहे, दऱ्या आहेत शिवालिक आणि लघु हिमालयाच्या दरम्यानच्या. सो क्वेश्चन नंबर 28 आपलं इथे झाला. क्वेश्चन नंबर 29 बघा. उत्तर भारतामध्ये शिवालिकच्या पायथ्याजवळ जे वेगवेगळे मैदानी प्रदेश तयार झालेले आहेत, त्याचे जे विभाग तयार झालेले आहेत त्याच्यावरती हा प्रश्न आहे. बघा लक्षात घ्या. शिवालिकच्या पायथ्यावरनं इथून काय होत जातं, शिवालिकमधून नद्या एकदम जोरात वाहत येतात आणि इथं काय करतात, तर जाडे भरडे मोठमोठे दगड वाहून आणतात वरून. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण भाबर रिजन असं म्हणतो, भाबर. त्याच्यानंतर तुम्ही थोडं पुढे गेलात, इथे काय होतं, इथे रिव्हर डिसअपेअर होतात भाबरमध्ये आणि त्या कुठे अपेअर होतात, त्या तराई रिजनमध्ये अपेअर होतात. पुढे जाऊन काय होतं, या रिव्हर दूर दूरपर्यंत गाळापस होतात आणि दूर दूरपर्यंत सेडिमेंटचे प्लेन्स तयार करतात. या जुन्या गाळाच्या प्रदेशाला आपण खादर असं म्हणतो, सॉरी भांगर असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर नदी तिच्या एका मूळ प्रवाहाला विकसित करते आणि मग नंतर ती त्याच भागामधनं वाहते आणि जो दरवर्षी नवीन गाळ वाहून आणते त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण खादर असं म्हणतो. सो या 4 कन्सेप्ट लक्षात ठेवा. भाबर म्हणजे काय आहे, दगडधोंड्यांचा प्रदेश जो कुठे आहे, छोटे छोटे रॉक्स आहेत, ठीक आहे, कंकर आहेत जे तुम्हाला इथे फुटिल्सवरती पाहायला मिळतील. तिथून थोडं पुढे आलात की काय आहे, दलदलीचा प्रदेश आहे ज्याला तराई म्हणतोय. त्याच्यानंतर भांगर आहे आणि त्याच्यानंतर खादर आहे. मग इथे 4 स्टेटमेंट तुम्हाला दिले होते. भांगर रिप्रेझेंट द अपलँड ॲल्युव्हियल ट्रॅक्स. पहिलं स्टेटमेंट बघा. भांगर, भांगर म्हणजे जुना गाळ, रिप्रेझेंट द अपलँड ॲल्युव्हियल ट्रॅक्स ऑफ द ग्रेट प्लेन्स ऑफ इंडिया फॉर्म्ड बाय द ओल्डर ॲल्युव्हियम्स. 100% बरोबर आहे. काय आहे, तर ओल्ड हे आहेत ॲल्युव्हियल ट्रॅक्स आहेत, जुने गाळाचे मैदानं आहेत. द खादर फॉर्मेशन्स वर डिपॉझिटेड ड्युरिंग द मिडल प्लायस्टोसिन पिरियड. आता इथे खादर नाही आहे, इथे भांगर आहे. हे जे भांगर आहे हे कधी तयार झाले, मिडल प्लेस्टोसिन काळामध्ये. सो सेकंड स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. तिसरं बघा. खादर सॉइल इज डार्क इन कलर, रिच इन ह्युमस कंटेंट अँड प्रोडक्टिव्ह. पुन्हा इथे काय पाहिजे होतं, भांगर पाहिजे होतं. भांगर ही काय आहे, खूप जास्त फर्टाईल आहे आणि हे जे हे आहे भांगर सॉइल आहे, याच भांगर सॉइलमध्ये काय होतं, तर मग जे जुने प्राणी वगैरे आहेत जसं की एलिफंट्स, हॉर्सेस, रायनासोर्स यांचे जे डिपॉझिट्स आहेत किंवा यांचे जे अवशेष आहे, फॉसिल्स आहे, ते तुम्हाला तिथे बघायला मिळतात. सो पुन्हा इथे चौथं जे स्टेटमेंट आहे तिथे सुद्धा काय हवं होतं, तिथे सुद्धा हवं होतं तुमचं भांगर. त्याच्यामुळे इथले 3 स्टेटमेंट चुकीचे आहे. फक्त पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर होतं. 3 ओनली. ओके, चला क्वेश्चन नंबर 30 बघा. इथे तुम्हाला स्टेटमेंट दिलेत. द ग्रेट इव्हेंट्स दॅट ऑकर ड्युरिंग द टर्शरी पिरियड. जो टर्शरी कालखंड आहे त्या टर्शरी कालखंडामध्ये जे घडलेले इव्हेंट्स आहे ते कोणकोणते आहे,
द फायनल ब्रेकिंग अप ऑफ द ओल्ड गोल्डवाना कॉन्टिनेंट, 100% बरोबर आहे. पेंजिया नावाचा एकच भूखंड होता, त्या भूखंडाचे 2 भाग झाले. हे कधी होतं? कार्बोनिफेरस कालखंडाच्या जवळपास. ठीक आहे. सो कार्बोनिफेरस कालखंडामध्ये तर काय झाले? ब्रेकडाऊन झाले. त्याच्यानंतर हळूहळू काय होतं तर हे झालं, त्याचे 2 भाग झाले पेंजियाचे, लॉरेशिया आणि गोंडवाना. आणि त्याच्यानंतर पुन्हा गोंडवानाचे काही भाग झाले, लॉरेशियाचे पण काही भाग झाले. द अपलिट ऑफ द टेथिस जिओसिंक्लाइन इन द फॉर्म ऑफ द हिमालयस. इथे काय होतं तर अगदी पूर्वेला एक टेथिस सागर होता, महासागर होता. भारतीय उपखंडवरती सरकत गेला, युरेशियन प्लेटला धडकला आणि हिमालय पर्वताची निर्मिती सुरू झाली. इंडियन प्लेट कोलायडेड विथ युरेशियन प्लेट. प्लेट टेक्टॉनिक जर का तुम्हाला माहित असेल तर इथे इंडियन प्लेट जी आहे ती वरती सरकत गेली आणि युरेशियन प्लेटला याच काळामध्ये धडकली. सो तिघही स्टेटमेंट ह्या केसमध्ये बरोबर आहे. सो विच ऑफ द अबोव स्टेटमेंट गिवन अबोव इज करेक्ट. पुढीलपैकी कुठलं स्टेटमेंट हे करेक्ट आहे असं तुम्हाला इथे विचारलं होतं. सो ऑल ऑफ द अबोव, सगळे स्टेटमेंट इथे बरोबर आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 31 बघा. विथ रेफरन्स टू अंदमान निकोबार आयलँड्स. अंदमान निकोबार आयलँडच्या संदर्भामध्ये हा प्रश्न दिलेला आहे आणि या केसमध्ये तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्यापैकी कुठलं स्टेटमेंट हे चुकीचं आहे असं विचारलेलं होतं. 4 स्टेटमेंट दिलेले आहे. द एंटायर रिजन फॉल्स इन अ मेजर अर्थक्वेक झोन. 100% बरोबर आहे. अर्थक्वेक झोन 5 मध्ये येतात, जिथे प्रचंड किंवा खूप जास्त तीव्रतेचे भूकंप होतात. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. द अंदमान आयलँड्स हॅव बीन फॉर्म बाय द एक्सटेन्शन ऑफ द टर्शरी माउंटेन चेन ऑफ अर्कानियोमा. भारत आणि म्यानमारच्या सीमेवरती तुम्ही जर का बघितलं तर इथं काय आहे, एक माउंटेन सिरीज आहे. इकडे म्यानमार आहे, ज्याला अर्कानियोमा म्हणतात आणि तिचे पाण्यात बुडलेले शिखरं आहे ते म्हणजेच इथे अंदमान बेटं आहेत. तिसरं, दी फिजिओग्राफी ऑफ द निकोबार आयलँड्स इज मेनली ऑफ कोरल ओरिजिन. तिथे खूप सारे कोरल आयलँड सुद्धा आहे, जो प्रामुख्याने शेल्स वगैरे किंवा लाईमस्टोन पासून हे रॉक्स बनलेले आहे. आणि शुगर केन इज द मेन क्रॉप. नाही, अंदमान निकोबारमध्ये शुगर केन नाही तर राईस हे मेन क्रॉप आहे, कारण की तो ट्रॉपिकल रिजन आहे. ठीक आहे. हां, सो इथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. सो इथे शुगर केन जे आहे ते नाही तर राईस मोठ्या प्रमाणावरती घेतला जातो. सो हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट आर नॉट करेक्ट. फक्त 4थं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे, म्हणून आपण काय म्हटलं इथे ओनली 1 स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. फक्त एकच स्टेटमेंट इथे बरोबर नाही. पुढे बघा. क्वेश्चन नंबर 32. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ओशन द टर्म पायक्नोक्लाइन रेफर्स टू. पायक्नोक्लाइन म्हणजे काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि इथं तुम्हाला ABCD असे एकूण 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. चला लक्ष द्या. ॲक्च्युली पायक्नोक्लाइन काय असतात? व्हेरी एक्सटेन्सिव्ह बट लेस डीप डिप्रेशन्स इन द ओशन. हे आहे का? नाही. डीप डिप्रेशन्स म्हणजे पायक्नोक्लाइन नाही. पायक्नोलाइन लेअर रिप्रेझेंट्स अ ट्रान्झिशन झोन. ट्रान्झिशन झोन आहे कशामधला? व्यवस्थित लक्ष द्या. रॅपिडली चेंजिंग सी वॉटर डेन्सिटी. जी महासागरांची किंवा समुद्राची घनता असते ती सगळ्या ठिकाणी सारखी नसते. सो जिथं ही घनता बदलते आहे बिटवीन लो डेन्सिटी अप्पर सरफेस वॉटर लेअर अँड हाय डेन्सिटी डीप सी वॉटर. सो जे समुद्राचा वरचा लेअर असतो तिथे डेन्सिटी कमी असते आणि खाली महासागरामध्ये खोल महासागरामध्ये डेन्सिटी खूप जास्त असते. सो कमी डेन्सिटी असलेला सरफेस जवळचा भाग आणि जास्त डेन्सिटी असलेला डीप सी मधला जो भाग आहे त्या दोघांना वेगळं करणारा जो ट्रान्झिशन फेज आहे त्याला आपण काय म्हणतो तर पायक्नोक्लाइन रिजन असं म्हणतो. सो ओशनोग्राफीवरचा हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 33 बघा. विथ रेफरन्स टू ग्लेशियर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता ग्लेशियरच्या बाबतीमध्ये तुम्हाला हा प्रश्न होता. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. काय काय दिले इथे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले होते. दोघेही स्टेटमेंट व्यवस्थित बघा. ग्लेशियर इज द लार्जेस्ट रिझर्वायर ऑफ फ्रेश वॉटर ऑन दी अर्थ. अबाउट 90%. पृथ्वीवरती जेवढंही पाणी अस्तित्वात आहे त्याच्या 90% पाणी ग्लेशियर्समध्ये आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ऑलमोस्ट 70% वॉटर जे आहे ते ग्लेशियर्समध्ये आहे. 70% पाणी. द लोअर लिमिट ऑफ परपेच्युअल स्नो इज नोन ॲज अ स्नो लाईन. ठीक आहे. जिथून बर्फ सुरू होतो एक इलिव्हेशन आहे. आता अगदी तुम्ही जर का हिमालयात गेला तर जिथून हिमालय सुरू होतो तिथून बर्फ आहे का? नाही. हिमालयात पण एक अल्टिट्यूड आहे, एक उंची आहे. त्या उंचीपासून वरती बर्फ तुम्हाला दिसेल. सो ही जी उंची असते जिथून बर्फ सुरू होतो त्याला आपण काय म्हणतो तर त्याला स्नो लाईन असं म्हणतो. ठीक आहे. लोअर लिमिट आहे जिथून स्नो लाईन सुरू होणार आहे किंवा जिथून स्नो सुरू होणार आहे त्याला आपण स्नो लाईन असं म्हणतो. सो इथं उत्तर मग काय आहे तर दुसरं उत्तर आहे. करेक्ट स्टेटमेंट विचारलं होतं तर इथे दुसरं स्टेटमेंट आपलं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 34 मध्ये काही लेख दिले होते.
आणि असं विचारलं होतं की हाऊ मेनी ऑफ दी अबो आर प्लाया लेक्स, सलाईन लेक बेड्स. आता प्लाया लेक काय असतात, तर राजस्थानचा जो पश्चिमेकडचा भाग आहे ज्याला आपण मारवाड म्हणतो, तिथे थोड्या कालावधीसाठीच पाऊस पडतो किंवा अतिशय कमी पाऊस पडतो. आणि अतिशय कमी पाऊस पडल्यामुळे अशा ठिकाणी काही तात्पुरत्या स्वरूपाची सरोवर तयार होतात, त्यांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण प्लाया सरोवर असं म्हणतो. आणि इथे तुम्हाला काय दिलं होतं, तर काही प्लाया सरोवरांची नावं दिली आहेत. फलोडी, त्याच्यानंतर कुचमन, त्याच्यानंतर खारगोडा आणि लुकारनसार. ठीक आहे. सो हे चारही काय आहे, तर तुमचे प्लाया सरोवर आहे. राजस्थान आणि गुजरातमधले हे सरोवर आहे. सो इथे काय आहे मग, ऑल ऑफ दी अबो, सगळेच्या सगळे काय आहे, तर इथे प्लाया लेक आहे. सो व्यवस्थित लक्षात ठेवा, लुकारनसार, त्याच्यानंतर खारगोडा, कुचमन आणि फलोडी, चारही तुमचे प्लाया लेक्स आहे. यूपीसीला याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. राजस्थान आणि गुजरातमध्ये ते लेक्स आहे. क्वेश्चन नंबर 35 बघा. ग्रेट प्लेन्स इज अ ट्रान्झिशनल झोन बिटवीन द हिमालयाज ऑफ द नॉर्थ अँड पेनिन्सुलर इंडिया ऑफ द साऊथ. भारताचा नकाशासारखा तुम्ही बघितला तर इथे उत्तरेला काय आहे, हिमालय पर्वत आहे आणि त्याच्या खाली इथं काय आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. बरोबर का नाही. सो या दोघांच्या मध्ये एक अपभ्रंश आहे, एक फॉल्ट आहे. त्या फॉल्टला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. तर त्या फॉल्टचं नाव आहे हिमालयन फ्रंट फॉल्ट. हा जो फॉल्ट आहे, जो अपभ्रंश आहे, जो अपभ्रंश फॉल्ट आहे, ठीक आहे, जमीन खाली खचली, त्याला आपण काय म्हणतो, हिमालयन फ्रंट फॉल असं म्हणतो. इथे पहिलं ज्याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 36 बघा. इथे तुम्हाला थार डेझर्टवरचा प्रश्न विचारला होता. इथे बेसिकली तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले आहे आणि 4 पैकी कोणते स्टेटमेंट हे करेक्ट नाही आहेत, नॉट करेक्ट आहे, ते ओळखायचं आहे. तो 4 पैकी कुठलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट, द नेम थार इज डिराइव्ड फ्रॉम थूल, अ टर्म यूज फॉर द रिजन्स सँड रिजेस. तिथं ज्या वाळूच्या रिजेस आहे त्या वाळूच्या रिजेससाठी थूल असा शब्द वापरला जातो आणि त्या थूल शब्दावरूनच थार शब्द आलेला आहे. सो पहिलं स्टेटमेंट इथे बरोबर आहे. दुसरं बघा, द लँड सरफेस ऑफ द थार डेझर्ट इज विंड डिपॉझिटेड. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे किंवा वाऱ्याने जे वाहून आणलेले सेडिमेंट्स आहेत ते साचल्यामुळे, त्याचं डिपोजिशन झाल्यामुळे हा जो भाग आहे डेझर्टचा हा तयार झालेला आहे. आणि विंड डिपॉझिटेड अक्युमुलेशन ऑफ सँड ओव्हर द पास्ट 1.8 मिलियन इयर्स, 1.8 दशलक्ष वर्षापासून ही डिपोजिशनची क्रिया सुरू आहे. इट्स सरफेस हॅज हाईट ऑफ लो सँड ड्यून्स सेपरेटेड बाय सँडी प्लेन्स अँड लो बॅरन हिल्स. हा जो पूर्ण भाग आहे तो कसा आहे, तर हाय अँड लो सँड ड्यून्स, काही उंच आणि काही छोट्या सँड ड्यून्स पासून तयार झालेला आहे. मोर दॅन 90% ऑफ द डेझर्ट लाईज इन द राजस्थान. नाही, आपल्याकडे याचा किती आहे, तर 60% पार्ट आहे राजस्थानमध्ये आणि उरलेला भाग हा गुजरातमध्ये आहे आणि थोडा भाग पंजाब हरियाणामध्ये आहे. ठीक आहे. सो चौथं स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, मग इथं विचारलं होतं की पुढीलपैकी किती विधानं हे काय नाहीये, आर नॉट करेक्ट, असं तुम्हाला इथे विचारलेलं आहे. ठीक आहे. हां, मग किती, फक्त एकच स्टेटमेंट आहे जे आपलं चुकीचं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. 34 नंबरचा क्वेश्चन, मिका, ज्याला मराठीमध्ये आपण अभ्रक असं पण म्हणतो, अभ्रक जे आहे त्याच्या संबंधात हा प्रश्न आहे. इंडियन मिनरल्सवरचा प्रश्न होता. मिका और अभ्रका इज एन इम्पॉर्टंट नॉन मेटॅलिक मिनरल यूज मेनली इन इलेक्ट्रिकल इंडस्ट्री ॲज इट हॅज ग्रेट इन्सुलेटिंग, इलेक्ट्रिक इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज, कॅन विस्टँड हाय व्होल्टेज अँड हॅज लो पॉवर लॉस फॅक्टर. अभ्रक कुठं वापरलं जातं, तर इलेक्ट्रिक इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं त्याच्या प्रॉपर्टीजमुळे. इट इज ऑप्टेन फ्रॉम मस्कोवाईट अँड बायोटाईट अँड फिलोपाईट ओर्स. ठीक आहे. वेगवेगळे खनिजं आहेत, त्या खनिजांचे ग्रुप आहेत आणि यांची नावं दिलेली आहेत. सो मस्कोवाईट, बायोटाईट आणि फ्लोगोपाईट या तिघांपासून हा मिळवला जातो. चौथं, झारखंड इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिका. नाही, आंध्र प्रदेश इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिका. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. हाऊ मेनी ऑफ दी अबोव स्टेटमेंट आर करेक्ट, तर फक्त वरचे 2 स्टेटमेंट बरोबर आहे. ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट. लास्ट स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. ठीक आहे. याच्या ओर्स लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. मस्कोवाईट, बायोटाईट आणि फ्लोगोपाईट. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे 3 ओर्स लक्षात ठेवायच्या आहे. क्वेश्चन नंबर 38 बघा. युरेनियम संदर्भात पुन्हा तुम्हाला इथे प्रश्न विचारला गेला आहे. काय विचारलंय तुम्हाला युरेनियमच्या बाबतीमध्ये, 4 स्टेटमेंट दिलेत आणि म्हटलेलं आहे की हाऊ मेनी ऑफ द अबोव स्टेटमेंट आर करेक्ट.
वरीलपैकी जे विधानं दिलेत त्याच्यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहे, आणि ते तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत. स्टेटमेंट बघा. युरेनियम डिपॉझिट्स ऑकर इन सिंगभूम अँड हजारीबाग डिस्ट्रिक्ट ऑफ झारखंड. झारखंडमध्ये या 2 जिल्ह्यांमध्ये काय आहे तर युरेनियम आहे. सोबतच बिहारमध्ये गया जिल्हा आणि जो शरणपूर आहे उत्तर प्रदेशमध्ये तिथं असलेले जे स्तरित खडक आहे तिथे सुद्धा युरेनियम सापडते. बरोबर आहे. 3 लोकेशन यांनी दिलेत. द लार्जेस्ट सोर्स ऑफ युरेनियम कंप्राइजेस द मोनोझाईट सँड्स बोथ बीच अँड ॲल्युवियल. 100% बरोबर आहे. मोनोझाईट वाळू का आहे तर याचा एक उत्तम आणि मोठा सोर्स आहे. मोनोझाईट सँड रिच इन युरेनियम इज फाउंड इन राजस्थान. राजस्थानमध्ये सापडणारी जी मोनोझाईट वाळू आहे ही काय आहे तर याचा रिच सोर्स आहे. नाही, राजस्थानमधली याचं उत्तर नाही आहे. याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. ही सँड कुठली आहे, ही केरलामधली आहे. ठीक आहे. आणि सोबतच राजस्थानमध्ये काही ठिकाणी तांबे सापडते. फाउंड कॉपर अँड झिंक माइन्स इन उदयपूर. तर उदयपूरमध्ये पण थोड्या प्रमाणामध्ये युरेनियमचे साठे आहेत. 4थं स्टेटमेंट पुन्हा इथे बरोबर आहे. मग काय फक्त इथे एकच स्टेटमेंट चुकीचं होतं. हाऊ मेनी अबोव स्टेटमेंट आर करेक्ट. किती तर इथे मग 3 स्टेटमेंट आपले करेक्ट आहे. ओके. पुढचं बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पुढचे स्टेटमेंट कन्सिडर करा. क्वेश्चन नंबर 39. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. कोरियालिस फोर्स इज नॉट इन इटसेल्फ अ फोर्स. आता कोरियालिस फोर्स काय आहे तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरल्यामुळे जो फोर्स तयार होतो, खरं तर हा कुठला फोर्स नाही आहे, हा परिणाम आहे ज्याला आपण कोरियालिस परिणाम असं म्हणतो. त्याला फेरेलचा नियम असं सुद्धा म्हटलं जातं. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. कोरियालिस फोर्स बिकम्स इफेक्टिव्ह ओनली ऑन एनी ऑब्जेक्ट विच इज इन मोशन. जो कुठलाही घटक मोशनमध्ये आहे त्याच्यावरतीच काय होतं तर कोरियालिस फोर्स जे आहे ते अप्लाय होतं. सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. कोरियालिस फोर्स अफेक्ट्स विंड डायरेक्शन अँड द विंड स्पीड ॲज इट डिफ्लेक्ट्स द विंड डायरेक्शन फ्रॉम द एक्सपेक्टेड पाथ. आता हे तिसरं स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. का? कारण की उत्तर गोलार्धामध्ये विंड जे आहे त्यांच्या राईट साईडला काय होतात तर वळतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये ते कुठे होतात तर त्यांच्या ते लेफ्ट साईडला वळतात. म्हणजे समजा ते जर का इकडून इकडे येत असतील, फॉर एक्झाम्पल पोल्सकडनं इक्वेटरकडे येत असतील तर हे कुठे वळतील राईट साईडला, आणि साऊथ पोलमध्ये असतील तर ते वळतील तुमचे लेफ्ट साईडला. ठीक आहे. हां, पण त्याचा स्पीडवरती काही परिणाम होतो का? त्याचा स्पीडवरती कुठलाही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे इथे स्टेटमेंट क्रमांक 3 जे आहे ते तुमचं चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 4. द मॅग्निट्यूड ऑफ कोरियालिस फोर्स इज डिटरमाइंड बाय विंड स्पीड. द हायर द विंड स्पीड द ग्रेटेस्ट इज द डिफ्लेक्शन. जेवढा विंडचा स्पीड जास्त असेल तेवढं जास्त काय होतं तर डिफ्लेशन होतं. कोरियालिस फोर्सवरचा हा प्रश्न होता. सो इथे 4थं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. फक्त आणि फक्त 3रं स्टेटमेंट इथं चुकीचं होतं. मग या 39 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काय आहे 3 ओनली. पुढे बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग सिस्मिक वेव्ह. सिस्मिक वेव्हच्या बाबतीमध्ये तुम्हाला इथे प्रश्न विचारला होता क्वेश्चन नंबर 40 मध्ये. सिस्मिक वेव्ह काय असतात? भूकंप लहरी. भूकंप लहरींचे 3 प्रकार आहे, पी, एस आणि एल. सो एल वेव्हला आपण सरफेस वेव्ह म्हणतो, पी वेव्हला प्रायमरी आणि एस वेव्हला आपण सेकंडरी वेव्ह असं म्हणतो. सो पी, एस आणि एल वेव्हच्या बाबतीमध्ये हे प्रश्न होते. पी वेव्हज आर प्रायमरी वेव्हज ऑर ट्रान्सव्हर्स वेव्हज इन विच द पार्टिकल्स ऑसिलेट बॅक अँड फोर्थ इन द डायरेक्शन प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह. आता हे काय आहे? ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे का नाही? या लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे किंवा कॉम्प्रेसिव्ह वेव्ह आहे? पहिलं स्टेटमेंट चुकीचं होतं. व्हेरॅज एस वेव्ह ज्या असतात ह्या काय असतात तर ट्रान्सव्हर्स वेव्ह असतात. त्याच्यामुळे पहिले 2 स्टेटमेंट व्हाईस वर्सा केले होते. एल वेव्ह ज्या आहेत त्या काय आहे तर भूपृष्ठावरती तयार होणाऱ्या वेव्हज आहेत, आणि या सगळ्या वेव्ह काय आहे तर वापरल्या जातात भूकंपाचं मोजमाप करण्यासाठी. सो पी वेव्ह आणि एस वेव्ह या दोघांना एकत्र करून काय केलं जातं भूकंपाची मोजमाप केली जाते. ठीक आहे. सो 4थं स्टेटमेंट इथे बघा. सो एल वेव्हच्या बाबतीत बरोबर आहे. ऑफ ऑल सेस्मिक वेव्ह रिले वेव्ह स्प्रेड आउट मोस्ट इन टाइम प्रोड्युसिंग अ लॉंग वेव्ह ड्युरेशन ऑन सिस्मोग्राफ. सिस्मोग्राफवर दूर खूप जास्त वेळापर्यंत त्यांची नोंद होते. त्या कुठल्या असतात तर सरफेस वेव्ह असतात. त्याच्यामुळे 3रं आणि 4थं स्टेटमेंट इथे बरोबर आहे. याचं उत्तर काय येईल 2 ओनली. पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 41.
दोन स्टेटमेंट दिलेत आणि विचारलेलं आहे की पुढीलपैकी कुठलं स्टेटमेंट हे योग्य आहे. बघा लक्षात घ्या. अ सुनामी हॅज अ मच स्मॉलर एम्प्लिट्यूड ऑफशोर अँड अ व्हेरी लॉंग वेवलेंथ ऑफ किलोमीटर्स विच इज दे जनरली पास अननोटिस इन सी. आता सुनामी लहरी ज्या असतात समुद्रामध्ये त्यांची नोंद का होत नाही, कारण की समुद्रामध्ये त्यांची जी वेवलेंथ असते ती खूप जास्त असते. ठीक आहे, त्यांची हाईट कशी असते, एकदम कमी असते. पण जसंही त्या समुद्राच्या जवळ येतात काय होऊन जातं, त्यांची हाईट एकदम वाढून जाते, म्हणजे ॲम्प्लिट्यूड आणि वेवलेंथ काय होऊन जाते, एकदम कमी होऊन जाते. सो डीप ओशन्समध्ये या सुनामी वेव्सची वेवलेंथ ही खूप जास्त असल्यामुळे आणि ॲम्प्लिट्यूड कमी असल्यामुळे काय होतं, तर त्या खोल समुद्रामध्ये जाणवत नाही. A tsunami can occur at any state of the tide and even at low tide this will still inundate coastal areas of the incoming waves surge high enough. कुठल्याही भागामध्ये जिथं हाय टाईड लो टाईड येते अशा ठिकाणी सुनामी वेव्स येऊ शकतात. सो या केसमध्ये हे दोन्ही स्टेटमेंट काय होते, तर बरोबर होते. म्हणून याचं उत्तर काय आहे, बोथ 1 and 2 दोघंही 1 आणि 2 स्टेटमेंट काय आहे, तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 42 बघा. एका बाजूला लेख दिले आहेत, एका बाजूला त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. द टेक्टॉनिक लेक्स. आता हा जो कोलेरू लेक आहे हा कुठे, आंध्र प्रदेशमध्ये आहे. हा 2 रिव्हरच्या दरम्यान आहे. ठीक आहे. सो टेक्टॉनिक लेक आहे का, नाही. पण ग्रेट क्रेटर लेक कुठला आहे, लोणार. महाराष्ट्राचा जो लोणार आहे तो क्रेटर लेक आहे. ग्लेशियल लेक्स, गंगाबल लेक, सलाइन लेक, द सोमोरारी अँड पोंगँगसो. इव्हन हे जे दोन आहे सोमोरारी आणि पेंगंगसो हे सुद्धा टेक्टॉनिक लेक्स आहेत. लक्षात ठेवा. सो खालच्या 3 जोड्या इथं बरोबर जुळल्या होत्या. पहिली जोडी जी आहे ती तुमची चुकीची जुळलेली आहे. सो हाऊ मेनी ऑफ दी अबोव पेअर्स आर करेक्टली मॅच, ओनली 3 पेअर्स. फक्त 3 जोड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित जुळलेल्या आहेत. लक्षात ठेवा, ओनली 3 पेअर्स. ओके. चला पुढचा बघा. क्वेश्चन नंबर 43. द इंटेन्सिटी ऑफ अन अर्थक्वेक ॲट अ स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन अ नंबर ऑफ फॅक्टर्स. एखाद्या ठिकाणी असलेली जी भूकंपाची तीव्रता आहे ती कशावरती डिपेंड करते, हां, तर ते वेगवेगळे घटक आहेत ज्या वेगवेगळ्या घटकांवरती डिपेंड करत असते. आणि हे घटक तुम्हाला इथे दिलेले होते. सो 1 2 3 4 असे 4 घटक दिलेले आहेत आणि वरीलपैकी कुठले घटक योग्य आहे असं विचारलेलं आहे. सो तुम्ही जर का इथे बघितलं, दी अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज, जेवढी एनर्जी रिलीज केली जाते त्याच्यावरती डिपेंड करते. द डिस्टन्स फ्रॉम द इपिसेंटर, जिथे भूकंपाचं केंद्र आहे तिथून त्याचं अंतर किती आहे. द टाईप ऑफ रॉक अँड डिग्री ऑफ कन्सोलिडेशन, खडक कुठल्या प्रकारचा आहे, हे तिघही घटक महत्त्वाचे असतात. कन्व्हेक्शन करंट जे आहे त्याचा काही संबंध नाही, कारण की कन्व्हेक्शन करंटची खोली खूप आत आहे. ठीक आहे. आणि जे भूकंप असतात ज्याचे झटके खूप जोरात बसतात असे भूकंप कधीही शॅलो असतात ज्यांची खोली अगदी कमी आहे. त्याच्यामुळे इथं काय आहे, फक्त पहिले 3 रिझन जे आहे ते बरोबर आहे. सो हाऊ मेनी ऑफ दी अबोव आर नॉट करेक्ट, तर ओनली 1. नॉट करेक्ट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. करेक्ट कुठलं आहे हे विचारलेलं नाही. पुढे बघा. क्वेश्चन नंबर 44. इथे तुम्हाला सर्गासो सी म्हणजे काय आहे हे विचारलेलं आहे. आता तुम्हाला याच्यासाठी ओशन करंट माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही जर का अटलांटिक ओशन बघितला, अटलांटिक ओशन मधनं पण इक्वेटर गेलेला आहे आणि इथं असलेले जे ओशन करंट आहे ही त्यांची डायरेक्शन मी दाखवलेली आहे. ओके. इक्वेटर कडनं तिकडे वेस्टवर्ड फ्लो होतात, पुन्हा ते नॉर्थला जातात, पुन्हा ते राईटला येतात आणि पुन्हा ते साऊथला येतात. हे ओशन वॉटरचं काय आहे, सर्क्युलेशन आहे. राहील लक्षात. आणि हे जे सर्क्युलेशन आहे या दोघांच्या मध्ये काय आहे, तर सर्गासो सी आहे. कुठे, नॉर्थ अटलांटिकमध्ये. ठीक आहे. हा असा सी आहे जो कुठल्याही देशाच्या बॉर्डरला लागून नाही आहे. हा एक काल्पनिक समुद्र. काल्पनिक म्हणजे तो जो अटलांटिक ओशनचा मधला भाग आहे त्याला आपण जनरली काय म्हणत असतो, तर सर्गासो सी असं म्हणत असतो. ठीक आहे. हा कुठे आहे, नॉर्थ अटलांटिक ओशनमध्ये. जर का तुम्ही पहिले काही ऑप्शन्स बघितले तिथं काय म्हटले आहे, साऊथ अटलांटिक ओशन, साऊथ अटलांटिक ओशन नाही. इथं जो पर्याय क्रमांक 3 आहे, अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन. ठीक आहे. नदन हेमिस्फिअरमध्ये सायक्लोन्स कसे असतात, असे असतात, म्हणून याला काय म्हटलं, अँटी सायक्लोनिक म्हटलंय. अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन ऑफ ओशन करंट्स कंप्राइजिंग द नॉर्थ इक्वेटोरियल करंट. इथं करंटची नावं पण दिली आहेत की कुठल्या कुठल्या करंटमुळे हा फॉर्म होतो. द गल्फ स्ट्रीम अँड द कॅनरी करंट इन द नॉर्थ अटलांटिक ओशन. सो पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे. पुढचं बघा. क्वेश्चन नंबर 45 मध्ये तुम्हाला इथे पुन्हा 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे की प्युमिस म्हणजे काय आहे. ठीक आहे. इन केस ऑफ लाव्हा, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल जमिनीच्या आतून जो लाव्हारस बाहेर निघतो
हा तो जो लावारस आहे तो जेव्हा थंड होतो बऱ्याच वेळेला तो जर का फेसाळलेला असेल तर असा सच्छिद्र असा काय होतो तर एक खडक तयार होतो ज्याला आपण प्युमिस असं म्हणतो. आणि हे खडक जर का तुम्ही पाण्यात टाकले कारण की आत त्याच्या बबल्स असतात, हवा असते, एअर असते, त्याच्यामुळे हे जे खडक आहेत ते काय होतात तर पाण्यावरती तरंगतात. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो किंवा त्यांना आपण काय म्हणतो अशा रॉक्सला प्युमिस रॉक असं म्हणतो. सो दे आर सॉलिडिफाईज कम फ्रॉम सरफेस ऑफ द लावा. इट हॅज अ स्पॉन्जी ऑर सेल्युलर कॅरेक्टर ड्यू टू बबल्स ऑफ स्टीम अँड गॅस इन द लावा स्कम व्हेन इट कूल्ड. जेव्हा तो थंड होतो ते जे मधले बुडबुडे आहेत ते पण थंड होतात, त्याच्यामुळे हा खडक तयार होतो. सो क्वेश्चनचं 45चं चौथं उत्तर आहे. इथे 46 बघा, सतलज नदीच्या बाबतीमध्ये तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला होता. बेसिकली इथे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले आहे सतलज नदीच्या बाबतीमध्ये. पहिलं बघा, दिस इज अन अँटीसिडंट रिव्हर कॉल लांगचेन खंबाब इन तिबेट. याला तिबेटमध्ये लांगचेन खंबाब म्हणतात का? 100% बरोबर आहे. इट मेक्स गॉर्जेस थ्रू द झास्कर अँड द ग्रेट हिमालयन रेंजेस. झास्कर आणि हिमालयाच्या मधून ही गॉर्जेस म्हणजे खोल दऱ्या तयार करत जाते. ॲट द पास ऑफ रोहतांग इट एंटर्स हिमाचल प्रदेश. नाही, ही कुठे येते? ही शिपकिला खिंडीतनं भारतामध्ये प्रवेश करते हिमाचल प्रदेशातमध्ये. आणि हिच्यावरती पोंग डॅम नाही आहे, तर हिच्यावरती कुठला डॅम आहे तर भाकरानानगड डॅम आहे, BN. त्याच्यामुळे तिसरं आणि चौथं स्टेटमेंट इथे चुकीचं होतं. पहिले 2 स्टेटमेंट ह्या केसमध्ये बरोबर आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 46 जो आहे तर क्वेश्चन नंबर 46चा आन्सर आहे तुमचं 2 ओनली. क्वेश्चन नंबर 47 बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेले आहेत. बुंदेलखंड आणि विंध्यांचल याच्या बाबतीमध्ये इथे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. द बुंदेलखंड और विंध्यांचल प्लॅटू इज बाउंडेड बाय द गंगा रिव्हर इन द नॉर्थ. आता काय होतं, गंगा बरीच वरती आहे, ठीक आहे. इकडच्या बाजूला नर्मदा, यमुना नदी, चंबळ नदी, खाली विंध्य नदी, याच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे याला आपण बुंदेलखंड म्हणतो, ठीक आहे. सो पहिलं स्टेटमेंट रॉंग होऊन जातं. हा यमुना नदीच्या दक्षिणेकडचा भाग आहे. द विंध्यांचल बागेलखंड और विंध्यांचल प्लॅटू इट इन्क्लूड्स द प्लॅटूज ऑफ सतना, रेवा, MP अँड मिर्झापूर. इथं कोणता कोणता भाग येतो तर हा जो रिजन आहे सतना आणि रेवा जिल्हा मध्य प्रदेशचा आणि मध्य प्रदेशचा UP. आता हे काय आहे, हे बुंदेलखंड आहे. बुंदेलखंडच्या पुढे बागेलखंड आहे. हा जो तुम्हाला प्रश्न दिला हा बागेलखंडच्या बाबतीमध्ये दिला. बागेलखंडमध्ये काय काय येतं, सतना, रेवा आणि उत्तर प्रदेशमधलं मिर्झापूर, ठीक आहे. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट इथे बरोबर आहे. बुंदेलखंडच्या पूर्वेला बागेलखंड आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे, दुसरं स्टेटमेंट मात्र बरोबर आहे. विच ऑफ दिस स्टेटमेंट अबो इज आर करेक्ट. सो सेकंड स्टेटमेंट जे आहे ते तुमचं बरोबर आहे क्वेश्चन नंबर 47 मध्ये. क्वेश्चन नंबर 48 बघा, कारेवाज म्हणजे काय आहे. इथं तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले. याच्यासाठी तुम्हाला हिमालय समजून घ्यावं लागेल. हिमालयाची जी सगळ्यात दक्षिणेकडची रांग आहे शिवालिक. शिवालिकच्या थोडं वरती गेलात की लघु हिमालय. आता हा जो लघु हिमालय आहे त्याच्या थोडं वरती गेलात की इथे बृहत हिमालय आहे, ठीक आहे. सो हा जो लघु किंवा मध्य हिमालय आहे याला जम्मू काश्मीरमध्ये पीर पंजाल असं म्हणतात. आणि या पीर पंजालच्या स्लोप्सवरती जे जुने गाळाचे मैदानं तयार झालेत त्यांना आपण कारेवाज असं म्हणतो. आणि हे जे कारेवाज आहे हे कासाठी प्रसिद्ध आहे तर तिथे होणारी केशरची आणि अक्रोडची जी शेती आहे त्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे, ठीक आहे. चला मग इथे जर का तुम्ही बघितलं तर लॅक्युस्टाईन डिपॉझिट्स ऑफ द प्लायस्टोसिन पिरियड फाउंड अलांग द लोअर स्लोप्स ऑफ पीर पंजाल रिव्हर. कुठल्या काळामध्ये आहे का लक्षात ठेवा, प्लायस्टोसिन पिरियड. इथं काय दिलं होतं, ओलिगोसिन पिरियड. इथं दिलं होतं होलोसिन पिरियड. इथे ऑप्शन्समध्ये तुम्हाला पिरियड चेंज करून दिलेले होते. सो प्लायस्टोसिन काळामध्ये तयार झालेला हा भाग आहे. त्याच्यामुळे 48चं उत्तर क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 49 बघा, पृथ्वीच्या आत कोरमध्ये काही मॅग्नेटिक एलिमेंट आहे त्याच्यामुळे पृथ्वीला मॅग्नेटिक फील्ड मिळालेली आहे. आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही डे बाय डे काय होत आहे तर कमी होत आहे. लक्षात घ्या, द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज चेंजिंग. बरोबर आहे, ती कॉन्स्टंट नाही आहे, ती हळूहळू कमी होते आहे. ओव्हर द कोर्स ऑफ अबाउट अ सेंचुरी सायंटिस्ट हॅव रेकॉर्डेड डेटा सजेस्टिंग अ इंक्रीज ऑफ अबाउट 6%. इंक्रीज नाही आहे तर 6% ही काय झालेली आहे, कमी झालेली आहे. सो पृथ्वी स्वतः एक लोहचुंबक आहे. पृथ्वीला सुद्धा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे. त्याच्यामुळे लोहचुंबक जे असतं ते पृथ्वीवरती काय होतं तर उत्तर आणि दक्षिण दिशेला कधीही स्थिर राहतं. सो या केसमध्ये मग पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याच्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न बघा, विथ रेफरन्स टू तुर्काना लेक.
आता हा कुठे आहे? केनिया आणि इथिओपियामध्ये हा लेक आहे अर्धा अर्धा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले आहे. पहिलं काय म्हटलेलं आहे? इट इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट परमनंट व्होल्कॅनिक लेक. हा जगातला सगळ्यात मोठा व्होल्कॅनिक लेक आहे. तर याचं उत्तर आहे नाही. हा जगातला सगळ्यात मोठा डेझर्ट लेक आहे. इट इज द लार्जेस्ट अल्कलाइन लेक ऑफ द वर्ल्ड विथ द एरिया ऑफ 6405 किलोमीटर. हा काय आहे? जर का एरियाचा विचार केला तर सगळ्यात मोठा अल्कलाइन लेक आहे. आता या टाईपचे क्वेश्चन तुम्ही लॉजिकने सुद्धा सॉल्व्ह करू शकले असते. सॉल्व्ह करता आला असता का नाही? जर का अल्कलाइन आहे तर तो काय नाही आहे, तो नक्कीच फ्रेश वॉटर नाही आहे. येते तुमच्या लक्षात? ठीक आहे. हां, सो मग ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्ही अगदी लॉजिकली सॉल्व्ह करू शकतात किंवा परस्पर विरुद्ध जर का स्टेटमेंट असतील तर त्याच्यातलं कुठलं तरीच एक बरोबर असू शकतं. सो अशा रीतीने आपण ही जी टेस्ट होती या टेस्टचं एक्सप्लेनेशन कव्हर केलेलं आहे. सो थँक्यू सो मच.